सो आजचं जे प्रवचन आहे ते प्रॅक्टिस टुवर्ड्स स्वतःपन्न म्हणजे स्वतःपन्नासाठी जी प्रॅक्टिस आहे ती कशी करायची त्याच्याबद्दल आहे आणि त्यामध्ये कोणते कोणते फॅक्टर्स असतात, आपल्याला काय काय करावं लागतं याबद्दल आजचं प्रवचन आहे. तर प्रवचनाच्या आधी मी सगळ्यांना हे सांगू इच्छितो की सगळ्यांनी बसताना व्यवस्थित बसायचं आहे, झोपायचं कोणी नाहीये. कोणीही खायचं किंवा प्यायचं काहीच नाहीये. ओके. चहा घेणे किंवा जेवण करणे, नंतर उशीवर झोपून ऐकणे हे बिलकुल करायचं नाही. कारण की जर तुम्ही असं केलं तर याचा फायदा तुम्हाला होणार नाही. तुम्ही ऐकून तर घेसाल, मनात राहील, परंतु त्याचा फायदा काहीच होणार नाही. ठीक आहे. तर ट्राय करायचं आहे की व्यवस्थित बसायचं आहे आणि सिटिंग पोझिशन मध्ये बसला तर खूपच चांगला. आणि नहीं मैम, आज हिंदी में नहीं, आज मैं मराठी में ही देना चाहता हूँ और इस प्रवचन को शीतल मैम या रविंद्र जी ट्रांसलेट कर देंगे हिंदी में. ठीक है. थोडासा आवाज वाढवा सर. आवाज सर एवढाच येत आहे. आवाज एवढाच आहे. हा, एवढा बरोबर आहे. ओके ओके. हे मग तोंडाच्या जवळ ठेवा. ठीक आहे. सो स्वतःपन्न ही एक मानसिक स्थिती आहे. ऍक्च्युअली हे काही साइन पोस्ट वगैरे नाही बौद्ध धर्मामधलं. तर स्वतःपन्न हे स्वतःपत्ती मग्ग स्वतःपत्ती फल, नंतर सकदागामी मग्ग सकदागामी फल, अनागामी मग्ग अनागामी फल, अनंत मग्ग अनंत फल. हे जे ज्ञानप्राप्तीचे 8 मग्ग आणि फल आहेत याबद्दलचं यामधली ही पहिली पायरी आहे. तर इथं जे चित्र दिलेलं आहे तुम्ही बघू शकता की सो आय थिंक दिस इमेज रिगार्डिंग टू अन्य कोंडन्या. तर आय डोंट नो बट मे बी लाईक दॅट. तर अन्य कोंडन्या हे धम्म म्हणजे ज्यावेळेस बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तन सूत्र दिलं होतं त्या सूत्रानंतर प्रथम व्यक्ती आहे ज्यांना स्वतःपन्न प्राप्त झालं होतं, म्हणजे मग्ग आणि फल. परंतु त्यांना जे स्वतःपन्न प्राप्त झालं ज्यावेळेस धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये भगवान बुद्धांनी 4 आर्य सत्य सांगितले. तर पहिला आर्य सत्य आणि शेवटचा आर्य सत्य त्यांना रिअलाइज झालं पूर्ण. त्या रिअलायझेशन मुळे त्यांना स्टार्ट आणि एंड दिसला, म्हणजे त्यांना सुरुवात आणि अंत तिथं दिसला प्रत्येक गोष्टीचा. तर त्या सुरुवात आणि अंत दिसण्याच्या तेवढ्या फक्त रिअलायझेशन मुळे त्यांना स्वतःपत्ती मग्ग आणि फल प्राप्त झालं होतं. तर हे त्यांना एकाच प्रवचनात कसं काय झालं, तर याच्यासाठी पारमिता खूप महत्वाच्या असतात. आणि भगवान बुद्धाच्या काळामध्ये म्हणजे भगवान बुद्धांच्या जन्मापासून तर 1000 वर्षापर्यंत 2 टाईपचे लोक होते. त्याला म्हणतात उद्धटितान्य विपचितान्य. उद्धटितान्य आणि विपचितान्य. तर उद्धटितान्य आणि विपचितान्य एबल होते की भगवान बुद्धाच्या 4 पालीच्या लाईन ऐकल्याही स्वतःपन्न होण्यासाठी. आणि हे असतात उद्धटितान्य. विपचितान्य म्हणजे भगवान बुद्ध 4 लाईन पालीमध्ये सांगायचे आणि त्या 4 लाईनचा अर्थ सांगितल्यानंतर ते मग्ग आणि फलासाठी अटेंड होऊन जायचे, म्हणजे ते प्राप्त करायचे. परंतु आता तसं नाहीये. आता फक्त नेय आणि पदपरम हे 2च लोक, 2च टाईपचे लोक आहेत. तर यांना नेय जे आहेत, नेयांना काय असतं की भगवान बुद्धाच्या धम्मामधील जे पाली आहे त्या पालीच्या 4 लाईन शिकून घ्या, म्हणजे समजून घ्यावं लागतात. ओके, पहिले ऐकावं लागतात, मग त्या समजून घ्यावं लागतात. मग त्याच्यानुसार प्रॅक्टिस जर केली तर त्यांना
फल प्राप्त होते. परंतु त्यावेळेस तसं नव्हतं. त्यावेळेसचे जे लोकं होते त्यांना फटकन फल प्राप्त होत होतं. तर या स्वतःपन्न म्हणजे काय आहे, की स्वतःपन्न जर प्राप्त झालं म्हणजे ही एक मानसिक स्थिती आहे. ही मानसिक स्थिती जर तुम्हाला प्राप्त झाली तर अ, बौद्ध धर्मामध्ये म्हणजे कन्फर्म होऊन जातं, की तुमचा जो जन्म आहे, समोरचे 7 जन्म तुम्ही ॲश्युअर होऊन जाता, की तुम्ही एक तर देवलोक किंवा मनुष्यलोक 2 मध्ये जन्म घेसाल. त्याच्यामध्ये 3 प्रकार वेगवेगळे आहेत. परंतु एवढी ॲश्युरिटी होती, की अ, जे अ, दुर्गतीची ठिकाणं आहेत, म्हणजे जे वाईट ठिकाणं आहेत, जे दुःखदायी ठिकाणं आहे, त्या ठिकाणी तुमचा जन्म होत नाही. एकदा जर तुम्ही मेंटली श्रोतापन्न झाले तर. असं ॲक्चुअली श्रोतापन्न म्हणजे अशी काही साइन पोस्ट नाहीये मनामध्ये, की इथं पोहोचल्यानंतर हे असं-असं होऊन जाईल. ओके. हे हे रिअलायझेशनचा पार्ट आहे. आवाज ब्रेक होत आहे का माझा? नाही. नाही, नाही येतोय ना? ना. ओके, ओके, नाही. ओके. ठीक. सो हे रिअलायझेशनचा पार्ट आहे. तर अ, अ, हे प्रॅक्टिस केल्यानंतर सुद्धा आजच्या डेटला तरी तुम्हाला प्रॅक्टिस केल्याशिवाय काहीच पर्याय नाहीये. म्हणजे जोपर्यंत आपण चांगली प्रॅक्टिस करणार नाही, तोपर्यंत हे प्राप्त होणार नाही. ठीक आहे. तर सुशांतजी नेक्स्ट स्लाईड. ओके. तर हे जे स्वतःपन्न आहे. स्रोत म्हणजे काय आहे, की एंट्री आणि फन्नचा मला आता माहीत नाही, परंतु आय थिंक प्रवेश आहे. स्ट्रीम एंट्री म्हणजे स्रोतामध्ये प्रवेश करणे, असा त्याचा अर्थ होतो. सो ॲक्चुअली याच्यामध्ये कसं आहे, की याच्यामध्ये 3 दुर्गुण नष्ट करावे लागतात. म्हणजे कोणते-कोणते? एक आहे सखाया दिट्ठी, दुसरं आहे विचिकिच्छा, तिसरं आहे शीलबद्ध परमार्थ. तर सगळ्यात स्टार्टला जे आहे, ते आहे सखाया दिट्ठी. सखाया दिट्ठी म्हणजे बिलीफ ऑफ आय कॉन्शियसनेस म्हणजे मी, माझं, माझे याचा जो काही संकल्प आहे, ते असतं सखाया दिट्ठी. इट्स अ व्हेरी स्ट्राँग म्हणजे हे खूप, खूप पॉवरफुल आहे. हे जे आय कॉन्शियसनेस आहे, ही आपल्या कितीतरी असंख्य जन्मापासून डेव्हलप झालेली असते. ओके. ही संस्कारामुळे डेव्हलप होत असते. जितके संस्कार आपण करत असतो अविद्येमधून, त्याच्यामुळे ती पुन्हा-पुन्हा निर्माण होत राहते. तर याचं एक उदाहरण देतो मी. जसं की तर हे जे आय असतो, हा मी पंचस्कंदाला चिपकलेला असतो. पंचस्कंद म्हणजे काय? फॉर्म, फीलिंग, परसेप्शन, मेंटल कंडिशनिंग आणि कॉन्शियसनेस. म्हणजे नाम, सॉरी, फॉर्म, रूप, फीलिंग, वेदना, फॉर्म, फीलिंग, परसेप्शन, संज्ञा, मेंटल कंडिशनिंग, संस्कार आणि विज्ञान. या 5 गोष्टींना हा आय, या 5 गोष्टीमधूनच या आयची उत्पत्ती होत असते. परंतु का होत असते? बिकॉज ऑफ द डिल्युजन. रिॲलिटीमध्ये हा आय अस्तित्वामध्ये नाहीये. ॲक्चुअली मी अस्तित्वामध्ये नाहीये. परंतु या मीच्या भ्रमामुळं आपण संस्कार निर्माण करत राहतो आणि अ, सखाया दिठ्ठीमुळं विचिकिच्छा, सॉरी, सखाया दिठ्ठीमुळं आपण काय करतो? अपुण्य जास्तीत जास्त करत राहतो. तर जर या रूपस्कंदाविषयी आसक्ती, त्याच्यानंतर म्हणजे रूपाविषयी आसक्ती, त्याच्यानंतर फीलिंग विषयी आसक्ती, तर फीलिंगला आपण जास्त इम्पॉर्टंट देतो, रूपाला देतो. जसं की अ, मी सकाळी प्रश्न विचारला होता. मी सकाळी प्रश्न मी सकाळी प्रश्न विचारला होता, की मी कोण आहे? तर त्यावेळेस रवींद्रजींनी उत्तर दिलं होतं, की दीपक अनभोरे. ॲक्चुअली दीपक अनभोरे किंवा जे काही आपण नाव ठेवलेलं आहे, अस्तित्वामध्ये नाहीये. परंतु मी दीपक आहे किंवा मी रवींद्र आहे किंवा मी सुशांत आहे किंवा मी प्रशांत आहे. असं जेव्हा आपण म्हणतो, तर ते आहे डिल्युजन. परंतु ते आहे अविद्या, सॉरी, मोह. परंतु हा मोह कोण तयार करतंय? मी तयार करतोय. ह्या मीमुळं हा मोह तयार होत आहे. सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामागे काय आहे? अविद्या आहे. ठीक आहे. तर
आपण पंचस्कंदाला बिलकुल समजत नाही. या आयमुळं आपण ग्रॅटिफिकेशनकडे जास्त वळत राहतो. बघा बघा तुम्ही, ग्रॅटिफिकेशनच सगळ्यात इम्पोर्टंट आहे सगळ्या जणांसाठी. कारण की म्हणजे सुख उपभोगण्यामागं आपण जास्त पळत असतो. जसं की रूपाबद्दलचं सुख, आहे की नाही? जसं की मला सुंदर दिसायचं किंवा मला याच्यासोबत राहायचं, मला त्याच्यासोबत राहायचं, व्हॉटएव्हर म्हणजे कामसुमिच्छाचाराविषयीचं सुख, कामछंदाविषयीचं सुख, ते झालं रूपाचं. ओके. त्याच्यानंतर फीलिंग, वेदना. तर फीलिंग ज्या असतात ॲक्चुअली अस्तित्वात नसतातच. येतात जातात, येतात जातात. तर या फीलिंग कशामुळे आहेत? हे पण मीमुळंच आहे. हे ॲक्चुअली स्कंद आहे. म्हणजे इट इस अ ॲग्रीगेट्स. या 5 पासून आपण बनलेलो असतो. परंतु या फीलिंग्स पण सुखाकडे पळतात आणि दुःखापासून पण पळतात. सुखाच्या मागे पळतात, दुःखापासून दूर पळतात. परंतु पळतच राहतात. नाहीतर बघा तुम्ही, सपोज एखादी फीलिंग जर आली ग्रॅटिफिकेशनची, सुखाची, तर आपण अनमाइंडफुली ॲक्ट करून देतो. ओके. जसं काही खायचं असेल, सपोज खाण्यासाठीची फीलिंग आहे आणि तो पदार्थ आपल्याला आत्ताच पाहिजे, तर आपण लगेच दुकानामध्ये जाऊन ते फीलिंग ग्रॅटिफाईड करून टाकतो. म्हणजे फीलिंग, ती इच्छा जी आहे, ती जी इच्छा आहे ती पूर्णत्वास करण्याच्या मागे लागतो. तर ह्या आहे वेदना. तर ह्या वेदना आपल्याला सतत पळवत असतात. ठीक आहे. परंतु या अस्तित्वात नसतात. परंतु हा जो मी आहे, या मीमुळं आपण त्याला सत्य समजायला लागतो किंवा मीमुळं आपण त्यांच्या मागे लागायला लागतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे परसेप्शन. परसेप्शन म्हणजे रिकॉग्निशन पॉवर. आपण जे काही रिकॉग्नाइज करतो. जसं की आता तुमच्या समोर मोबाईल ठेवलेला आहे. आपण याला मोबाईल म्हणून ओळखत आहे. पण जो रिॲलिटीमध्ये ते अस्तित्वातच नाहीये. कारण की तो प्रत्येक क्षणाला नष्ट होतोय. ते झालं परसेप्शन. म्हणून बुद्धांनी सांगितलेलं आहे की मरीचिक उपमा संज्ञा. परसेप्शन इज लाइक अ मिराज. मीन्स मृगजळ आहे. भ्रम आहे, भ्रम. म्हणजे संज्ञा हे भ्रम आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे मेंटल कॉन्कॉक्शन, कंडिशनिंग. जे काही आपण फीलिंगला रिएक्ट करतो. त्याच्यानंतर स्टार्टला रूपाच्या बद्दल रिएक्ट करतो. फीलिंगच्या बद्दल रिएक्ट करतो. त्याच्यानंतर परसेप्शनच्या बद्दल रिएक्ट करतो. याच्यापासूनच मेंटल कंडिशनिंग बनत राहतं. म्हणजे कंडिशनिंग म्हणजे ज्या काही घटना आहे, आपण या घटनांमध्ये आपल्या आयला शोधून, आपल्या मीला शोधत असतो. आपण काय म्हणतो, मी घटना निर्माण केली किंवा या घटनेस मी कारणीभूत आहे किंवा या घटनेचा निर्माता मी आहे किंवा या प्रकारची कृती मी केली. पण तो रिॲलिटीमध्ये तसं काहीच नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे विज्ञान. या चारीमधून जे काही निर्माण होत आहे ते आहे विज्ञान. म्हणजेच कॉन्शियसनेस. त्याच्यामध्ये 5 प्रकार पडतात, 6 प्रकार पडतात. आय कॉन्शियसनेस, इअर कॉन्शियसनेस, टंग कॉन्शियसनेस, टेस्ट कॉन्शियसनेस, आणि टच कॉन्शियसनेस आणि माइंड कॉन्शियसनेस. सो याला आपण, प्लीज डोंट राइट ऑन दॅट. सुशांत, ओके. तर याला आपण सत्य समजूनच भ्रमामध्ये पडतो. तर हे आहे सखाया दिट्ठी. तर ही सखाया दिट्ठी खूप स्ट्रॉंग असते. या सखाया दिट्ठी म्हणजे आय फॉर्मला, म्हणजे हा आय एकदा स्ट्रॉंग झाला तर आपला इगो खूप कन्स्ट्रक्ट होऊन जातो. सुशांतजी, थोडं रेकॉर्डिंग थांबवता का? हे कोणीतरी खूप हे करत आहे. आय या डोंट नो हू प्लीज, इज दॅट. योगिता म्हणून कोणी आहे, योगिता चव्हाण, प्लीज डोंट डू दिस थिंग. आयदर रिमूव्ह ना. ओके. ओके. बिकॉज आय एम गोइंग टू डिस्टर्ब. ठीक आहे. तर हे झालं सखाया दिट्ठी. तर हा मीचा इगो जो आहे, घमंड जो आहे किंवा मीचं जे कन्स्ट्रक्शन आहे, म्हणजे इगोचं जे कन्स्ट्रक्शन आहे, ते जर वीकन करायचं असेल तर फक्त मेत्ता आणि करुणा ह्या 2च ज्या मेडिटेशन टेक्निक आहेत, त्या या सखाया दिट्ठीला या सखाया दिट्ठीच्या स्ट्रेंथला वीक करू शकतात. ओके. जो मीचा जो प्रभाव आहे मनावरचा, जो ईर्ष्या, द्वेष, मत्सर, राग,
घमंड यामधून म्हणजे यामधून बाहेर पडत असतो. हे जर कमी करायचं असलं तर फक्त मेत्ता आणि करुणा हे 2 जे अ, कृती आहे ह्या जर जास्त केल्या गेल्या तर सखायदिट्टी कमी होते. मी याच्यावर जास्त काही घेत नाही. ओके. त्याच्यानंतर येतं विचिकिच्छा. विचिकिच्छा पण मी मधूनच निर्माण होत असते. भ्रम असल्यामुळेच डाउट घेतो आपण. ठीक आहे. म्हणजे मनामध्ये भ्रम असेल, डिल्युजन असेल तरच डाउट निर्माण होतो. डिल्युजन नसेल तर ट्रुथ डायरेक्ट दिसतं आणि डाउट कधीच निर्माण होत नाही. डाउट निर्माण होण्यासाठी एक फॅक्टर अजून कारणीभूत असतं, की श्रद्धा नसते. ठीक आहे. मी ॲक्चुअली थर्ड फॅक्टर आधी घेतलं. सॉरी. बट मी आता घेऊन घेतो. स्टॉप नाही करत. तर तर डाउट कोणाप्रती? डाउट बुद्ध, धम्म आणि संघाप्रती. तर हे सगळं माराचा वर्क आहे. आता मारा काय करतो, की तुमच्या मनामध्ये अविद्येच्या रूपातून नंतर डिल्युजन म्हणजे मोहाच्या रूपातून डाउट निर्माण करत असतो. नो, नो बुद्धांनी शिकवलेच नाही. त्याच्यानंतर धम्मामध्ये असं सांगितलेलंच नाहीये. त्याच्यानंतर या पुस्तकामध्ये तर असं लिहिलेलंच नाही. हे आपल्याकडे जास्त चालतं. ओके. परंतु श्रद्धा डेव्हलपच होत नाही त्यामुळे. श्रद्धा डेव्हलप नाही झाली, की ऑटोमॅटिकली विचिकिच्छा स्ट्राँग होते. विचिकिच्छा जर स्ट्राँग होत असेल, तर विचिकिच्छा सायमल्टेनियसली सखाय दिठ्ठीला पण स्ट्राँग करते. सखाय दिठ्ठी स्ट्राँग होत असेल, तर विचिकिच्छा स्ट्राँग होते. विचिकिच्छा स्ट्राँग झाली, की पुन्हा शीलबद्ध परमस्स स्ट्राँग होऊन जातं. शीलबद्ध परमस्स म्हणजे काय, की अशा प्रॅक्टिसेस जे तुम्हाला निर्वाणापर्यंत घेऊन जात नाही. मग काय होतं, की हे तिघही एकमेकाला सपोर्ट करत राहतात. हे 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 रोटेशन चालू राहतं. हा याला, हा याला, हा याला, हा याला. तर हे जे शेल आहे स्वतःपणाचं म्हणजे ज्याला आपण म्हणू, की कव्हर, हे कव्हर ब्रेक नाही होऊ शकत. म्हणून श्रद्धा खूप महत्वाची. श्रद्धा जर नसेल, तर विचिकिच्छा जाणार नाही. म्हणजे डाऊट 100% तिथं राहील. ओके. हे झालं डाऊट. त्याच्यानंतर आहे शीलबद्ध परमस. शीलबद्ध परमस्स म्हणजे अशा रूढी परंपरा ज्या तुम्हाला आर्य अष्टांगिक मार्गावर चालू देत नाही. म्हणजे जसं की भगवान बुद्धांनी म्हटलं होतं, की पहिल्याच प्रवचनामध्ये, की भिक्खूंनो 2 मार्गाचा कधीही अवलंब करू नका. एक आहे अत्थकिलमत अनुयोगो आणि दुसरा आहे कामसुख आणि कालो योगो. ठीक आहे. तर या दोन्ही मार्गाचा कधीही उपयोग करू नका. जर या दोन्ही मार्गाचा उपयोग केला, तर जर तुम्ही शरीराला वेदना देऊन काही प्राप्त करण्याची इच्छा ठेवत असताना शांतता किंवा मग निर्वाण तर ते होणार नाही. कारण की ते शरीर हे फक्त वेदनाच निर्माण करेल. आणि जर आता किलमधानु योगो आहे. कामसुख आणि कालो योगो म्हणजे मनानुसार जर वागत असाल तुम्ही, तर मनामध्ये तर ऑलरेडी दुर्गुण असतात. अ, कामसुख आणि कालो योगो म्हणजेच अ, कामछंदाच्या मागे पळत राहणं. तर मोस्टली जे मन आहे, हे ग्रीडमुळं कामछंदाच्या मागे लागतं. म्हणजे लोभामुळंच अ, इंद्रिय सुखाच्या मागे पळत असतात. लोभ जर कमी नाही झाला, तर इंद्रिय सुख वाढत राहतं. ठीक आहे. तर हे या प्रकारे आहे शीलबद्ध परमहंस. म्हणजेच अंधश्रद्धात्मक जे काही अंधश्रद्धात्मक करू आपण. बऱ्याच घटना आहेत. अंधश्रद्धात्मक त्याच्यानंतर कोणीही निर्माण केलेली अशी घटना आहे, ज्याच्यामुळं निर्वाणाच्या मार्गावर काहीही उपयोग होणार नाही. ते शीलबद्ध परमहंस. कोर लेव्हलला जा सांगतं. म्हणजे योनिसो मनसिकारा म्हणतात त्याला. योनिसो मनसिकारा मीन्स गोइंग टू द रूट ऑफ एव्हरी ऑब्जेक्ट. मीन्स धम्माच्या प्रत्येक ऑब्जेक्टच्या रूटपर्यंत जासाल तर अनित्य, दुःख, अनात्मच असतात. परंतु शीलबद्ध परमहंसच्या रूटपर्यंत जायचं असेल, तर त्याच्यामागे काय आहे? त्याच्यामागे आहेच आहे. इम्पोर्टंट आहे. त्याच्यामुळे सखाय दिट्ठी सगळ्यात वर असतात. ठीक आहे. आणि सर मी विसरलो काय सांगणार होतो? काहीतरी सकाळ पॉइंट घेतला. सकाळ दिसती झालं. शीलबद्ध परमहंसचं कामसुखाने कालो योगो. येस, येस. सो कामसुखाने कालो म्हणजेच की मनाच्या नुसार त्याच्या इंद्रिय सुखासाठी पळत राहणं. सो काय करायचं आहे की इंद्रिय हे हे जे आहे हे दोन्ही पण सखाय दिठ्ठीमुळे खूप स्ट्रॉंग बनलेले असतात. बघा आता सपोज याच्यासाठी मी सिंपल उदाहरण देऊ शकतो. आपण फिलिंग्सच्या मागे कसं इम्पॉर्टन्स देतो. सपोज एखादी मॅच चालू आहे. ॲक्चुअली मी पाहत नाही क्रिकेट.
पहिले बघायचं एखादी मॅच चालू आहे आणि एखादा सपोज आपण इंडियन आहे ना, तर एखादा इंडियन कपल लंडनला स्थित झालेलं आहे आणि तिथंच ते स्थित झालं, परंतु मुलं जे आहेत ते तिथं बर्थ झालेला आहे. सो त्यांच्यावर संस्कार तिथलेच असतील. तर ते मूळचं ॲन्सेंट त्याच्यानंतर ब्रिटिश लोकांविषयी त्यांना जास्त लगाव असणार. तर काय होतं, की सपोज एक मॅच चालू आहे आणि मॅचमध्ये ऑब्व्हियसली तुम्ही भारत आणि सपोज इंग्लंडची मॅच चालू आहे, तर तुम्ही तर भारतीयासोबतच असणार. परंतु ते जेव्हा मॅच पाहतील तर ते बाय इंटरनली ते कोणासोबत इंग्लंडच्या सोबत असणार, कारण की तिथंच ते वाढलेले आहेत. तिथंच त्यांना ते सगळं भेटलेलं आहे, म्हणजे तिथंच त्यांचे संस्कार झालेले आहेत. तर जसा सपोज एखादा इंडियन बॅट्समन सिक्स मारतो तर तुम्ही खूप खुश होणार, परंतु ते दुःखी होणार. आणि जसा तो इंडियन बॅट्समन पुन्हा काही सपोज शॉट मारेल आणि अ, जर कॅच पकडल्या गेली, तर तुम्ही दुःखी होणार आणि ते सुखी होणार. ॲक्चुअल रिॲलिटीमध्ये तुम्ही जर पाहसाल, तर त्या सिक्स मारल्यामुळं किंवा कॅच घेतल्यामुळं ते दुःखी तुम्ही सुखी किंवा तुम्ही सुखी ते दुःखी नाही होऊ लागले. हे सगळं सुख आणि दुःख निर्माण होतंय अटॅचमेंट टू द फीलिंग्स. ओके. अटॅचमेंट टू द फीलिंग्स अँड अटॅचमेंट टू ओन कन्सेप्ट. द कन्सेप्ट ऑफ आय, मी, माइन. यालाच सखायदिट्टी म्हणतो आपण. तर या प्रकारे ही सखायदिट्टी सतत कार्य करत राहते. ठीक आहे. जर हे नष्ट करायचं असेल, शीलबद्ध परम सतत तुम्हाला सत्य डायरेक्ट दिसलं पाहिजे आणि तुमची प्रज्ञा वाढली पाहिजे शीलबद्ध परमस्य कमी करण्यासाठी. तर प्रज्ञा वाढवण्यासाठी फक्त आनापानासतीच आहे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणताही सुरुवातीचा मार्ग नाही. आनापानासती थ्रू मग ध्यानापर्यंत जावं लागेल. ज्यावेळेस तुम्ही समाधीमध्ये जासाल, तर तुमची प्रज्ञा खूप शार्पन झालेली असेल. परंतु स्टार्टिंगला तुम्हाला जर प्रज्ञा डेव्हलप करायची असेल, तर आनापानासतीनंच डेव्हलप होणार. तर आनापानासतीनं प्रज्ञा डेव्हलप झाल्यानंतर अ, बुद्धांचं एक वाक्य यथा भूतं ज्ञान दर्शनम, मीन्स सीइंग द थिंग्स ॲज इट इज. म्हणजे सीइंग द थिंग्स ॲज इट इज तुम्हाला दिसायला लागतील. जसं की बरेचसे प्रथा परंपरा पाळतात. अ, आपल्याच ह्याच्यात बरेच जण आहे की रक्षाबंधन, देन पोळा, देन मेनी ओके. मी कोणाच्या धर्माला नाही म्हणत आहे. परंतु अशा रूढी परंपरा पालन करतायत की ज्याच्यामुळं रस्त्यावर काहीच होणार नाही. सपोज म्हणजे जो आर्याष्टांगिक मार्गाचा जो रस्ता आहे आपला, जो आपल्याला स्तोतापन्न किंवा अनागामी, सगदागामी, अनंतपर्यंत पोहोचवेल, त्याच्यात हे हेल्पफुल नाही. मग ज्या रूढी परंपरा हेल्पफुल नाही, ते पालन जर आपण करत असू, तर आपली प्रज्ञा कमी आहे. आपण सत्य नाही पाहू शकत. आपण त्याला रिअलाईज नाही करू शकत, की ॲक्चुअल काय फॅक्ट आहे. ओके. तर हे झालं स्वतःपन्न जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल, तर हे 3 तुम्हाला पहिले नष्ट करावं लागतील. ओके. सगळ्यात इम्पोर्टंट आहे, की सखाय दिट्टी नष्ट करावं लागेल. जर मी नष्ट होत असेल, तर समजून जायचं, की तुम्हाला शांतता प्राप्त होते. जर तुम्हाला शांतता प्राप्त नाही होऊ लागली, तर तुमचा मी स्ट्राँग होते. कारण की हा जो मीच असतो तो दुर्गुणाला बळी पडत असतो. हा जो मीच असतो तो दुर्गुण निर्माण करत असतो आणि हा मीच जो असतो तो अकुशल कार्य करत असतो. ठीक आहे. ओके. नेक्स्ट स्लाइड. ठीक आहे. तर स्वतःपन्न प्राप्त करण्यासाठी 4 फॅक्टर खूप इम्पॉर्टंट आहे. हं. एक आहे आवाज येत आहे ना? येस सर. एक आहे सत्पुरी समसेवा. सत्पुरी समसेवा म्हणजे सत्पुरी पाणीसया म्हणू शकतो आपण त्याला. सत्पुरी समसेवा. असोसिएशन विथ द नोबेल फ्रेंड. ओके. धिस इज अ व्हेरी बिग थिंग. नोबेल तर भगवान बुद्धांनी नोबेल आर्य आर्य आर्यपुंगल कोणाला म्हटलेलं आहे? जे अ, अ, ज्ञानाच्या अष्टांगिक मार्गावर आरूढ आहेत. म्हणजे ज्याला सॉरी
8 एनलाइटमेंट फॅक्टरवर आरूढ आहेत. जसं कोणी स्वतःपन्न आहे, स्वतःपन्न मग स्वतःपन्न फल आहे, किंवा कोणी मनागामी मग अनागामी फल आहे, किंवा सगदागामी मग सगदागामी फल, अनंत मग अनंत फल. यापैकी कोणत्याही जर याच्यावर असेल, तर त्यांच्यासोबतची जी असोसिएशन आहे, इट इज अ व्हेरी गुड. हे एक- तर यामुळं काय होईल, की तुम्हाला तुमचा मार्ग जो असतो तो एकदम सरळ सरळ दिसायला लागेल. म्हणजे अशा व्यक्तींचं असोसिएशन तुम्ही जर ठेवलं, अशा व्यक्तींच्या सोबत जर तुम्ही राहिले, तर तुम्हाला डायरेक्टली मार्ग दिसायला लागेल. सपोज अशी व्यक्ती नसेल तर काय मग? सिंपल आहे. जे शील पालन करतात ते, त्याच्यानंतर जे ध्यानामध्ये चांगले आहेत ते, जे धम्मामध्ये चांगले आहेत ते. ओके. एनी 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 वन बट दोज हू आर प्रॅक्टिसिंग 5 प्रिसेप्ट, दे आर द गुड वन, बट नॉट द नोबेल. ओके. म्हणजे गुड आणि नोबेल मध्ये भगवान बुद्धांनी खूप मोठा फरक सांगितलेला आहे. अजूनही आपण फक्त पुतुजन आहे, मीन्स नॉर्मल पर्सन, नॉट द आर्यन पर्सन. तुम्हाला शेवटी समजेल या प्रवचनात की आर्य पर्सन कोणाला म्हणतात. ठीक आहे. तर संपुरी पाणी सेवा म्हणजे असोसिएशन विथ द नोबेल पर्सन. तर मग आता नोबेल पर्सन तुम्ही शोधा. तर नोबेल पर्सनचं एक मुख्य कार्य असतं की तो व्यक्ती सदैव तुम्हाला धम्माच्या मार्गावर आणत असतो. तो व्यक्ती तुम्हाला धम्मामध्ये पारंगत करण्यासाठी मदत करत असतो. तो व्यक्ती तुम्हाला शील, समाधी, प्रज्ञेमध्ये पालन करण्यासाठी मदत करत असतो. तो व्यक्ती तुम्हाला दारू पिण्यापासून मुक्त करत असतो. तुम्हाला अडवतो. तो व्यक्ती तुम्हाला कुशल कर्म करण्यापासून थांबवतो. ओके. हे आहे नोबेल पर्सनचं कार्य. परंतु जे मूर्ख असतात ते तुमच्या दुःखासाठी आणि स्वतःच्या दुःखासाठी कारणीभूत असतात. त्याच्यानंतर जे मूर्ख असतात ते चिंता करत बसतात. जे मूर्ख असतात ते दुभाषित वाणी करतात. म्हणजे चार चार शील तोडतात. जसं की मुसावादा, विष्णुवाचा, परुत्सवाचा, संभ्रमवाचा. म्हणजेच खोटं बोलू नये. म्हणजे ते खोटं बोलतात, टोचून बोलतात, उंच आवाजात बोलतात, घाणेरड्या शिव्या देतात. ओके. त्याच्यानंतर अपमानित करतात बोलण्यामधून, भांडणं लावतात. ओके. हे जे आहे आणि व्यर्थ बडबड करतात. हे जे आहे हे मूर्ख लोकांचे लक्षण आहे. बुद्धांनी यांना मूर्ख म्हटलेलं आहे. ओके. हे 3 आणि नोबेल कोण असतात? जे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं फॅक्टर हे आहे की सद्धम सवनं. म्हणजे लिसनिंग धम्म एव्हरी एव्हरी डे. एव्हरी डे म्हणेल. जेव्हा चान्स भेटला तेव्हा नाही. जेव्हा चान्स भेटला तेव्हा कोणत्या काळात होतं? भगवान बुद्धांच्या काळात. त्या काळातले लोक त्या काळातल्या लोकांची पारमिता खूप स्ट्रॉंग होती. त्यांनी एक प्रवचन ऐकलं तरी ते मग्गा आणि फलापर्यंत जायचे. सध्या आपली नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला रोज ऐकणं गरजेचं आहे. तर रोज प्रवचन ऐकले पाहिजे. तर प्रवचन ऐकायचे कोणाचे? प्रवचन कोणाचे ऐकायला पाहिजे? तर जे रिनॉन भिक्खू आहेत, मोस्टली थेरवादा. ओके. कोणीही महायानाकडे जायचं नाहीये. महायाना किंवा जे काही पॉल्युटेड हे आहे त्यांच्या ह्याच्यात मोस्टली भिक्खूचे प्रवचन कधीही चांगले. जसं की पंथे गुणरत्न आहेत, भिक्खू बोधी आहे, त्याच्यानंतर अजान चा आहे, अजान महाबुआ आहे, त्याच्यानंतर अजान मून आहे, अजान साओ आहे, त्याच्यानंतर अजान जयसारो आहे, अजान सुमेधो आहे, अजान पसानो, अजान कल्यानो, त्याच्यानंतर पाओक सयाडो आहे, भंते धम्मसारा, देन भंते कोविदा, मेनी मेनी गुड मार्क्स, मेनी मेनी. ओके. परंतु सुट्टामध्ये जर तुम्हाला पारंगत व्हायचं असेल धम्माच्या बद्दल, तर तुम्ही मोस्टली प्रवचन भंते गुणरत्नाचे ऐकायचे. जर विनयामध्ये पारंगत व्हायचं असेल तर थाई ट्रेडिशनचे ऐकायचे. जर ध्यानामध्ये पारंगत, ध्यान आणि अभिधम्मामध्ये पारंगत व्हायचं असेल तर म्यानमारच्या भिक्खूंचे प्रवचन जास्त ऐकले पाहिजे. तर प्रवचनामुळे काय होईल की तुमचं जे ध्यानाचा जो मार्ग आहे तो एकदम क्लिअर होईल आणि तुम्हाला धम्मामुळं सत्य हे क्लिअर होत जाईल. सत्य एकदा क्लिअर होत गेलं की तिसरं फॅक्टर ओपन होऊन जातं, योनिसो मनसिकार. म्हणजे प्रत्येक घटनेमध्ये तुम्हाला अनिच्छ, दुःख, अनर्थ दिसायला लागतं. ठीक आहे.
प्रत्येक घटना, सीइंग रियालिटी ॲज इट इज, यथाभूतं ज्ञानदर्शनम, यथाभूतं पजानाति, 2 वाक्य, यथाभूतं पजानाति, यथाभूतं ज्ञानदर्शनम. तर सीइंग रियालिटी ॲज इट इज, म्हणजे तुम्हाला जे जसं आहे तसं त्या मूळ स्वरूपात दिसायला लागतं. त्याच्या मागे तुम्हाला अनिच्च दिसायला लागतं. म्हटल्यानं दिसत नाही. अनिच्च, 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 अनिच्च यानं नसतं दिसत. जर म्हटल्यानं दिसलं असतं तर म्हटल्यानंच निर्वाण भेटलं नसतं का? हां. जर आपण म्हटलं निर्वाण, निर्वाण, मला निर्वाण प्राप्त हो. झालं का? आपण नित्य म्हणतो रोज. मला निर्वाण प्राप्त हो, निर्वाण प्राप्त हो. झालं का? नाही होत. म्हटल्यानं होत नाही. म्हटल्यानं माइंडफुलनेस ऑब्जेक्ट कनेक्ट होत नाही. हे 3 लक्षणं खूप स्ट्राँग आहे. एका जन्माचे नाही. करोडो, अरबो, खरबो, टर्बो, मिलियन, ट्रिलियन कितीतरी जन्म आहेत. त्याचं हे मिश्रित स्वरूप आहे. ठीक आहे. हे झालं योनीचं मनसी कारण. त्याच्यानंतर आहे धम्मानुधम्म प्रतिपत्ती. हे 3 फॅक्टर वरचे जर तुम्हाला कनेक्ट झाले, भेटले, तर ऑटोमॅटिकली तुम्ही 4थ्या फॅक्टरवर चालायला लागतात. चौथ्या फॅक्टरवर म्हणजेच आर्याष्टांगिक मार्गावर चालायला लागतात. तुम्ही आर्याष्टांगिक मार्गानुसार प्रॅक्टिस करायला लागतात. तर आर्याष्टांगिक मार्गाची प्रॅक्टिस कशी करायची? तर याच्यावर तर मी आता प्रवचन देत नाही, कारण की याच्यावर ऑलरेडी प्रवचन झालेलं आहे. तुम्ही सगळे YouTube चॅनलला जा आपल्या. तिथं आर्याष्टांगिक मार्ग कसा प्रॅक्टिस करायचा त्याबद्दल एक प्रवचन दिलेलं आहे. याच्यामध्ये जर आपण गेलो डीपमध्ये तर खूप जास्त वेळ चाललेला आहे. त्याच्यामुळे नेक्स्ट स्लाईड घेऊया आता. तर ह्याच्यामध्ये स्वतःपन्नच्या 3 लेव्हल आहेत. वेगवेगळे टाइप्स असतात. तर यामध्ये कसं आहे, की पहिलं जे येतं सतकत्तू परम. सतकत्तू परम मीन्स काय? की एकदा सतकत्तू परम लेव्हल त्याला प्राप्त झाली, तर तो व्यक्ती फक्त 7च जन्म त्याचे होतात या जन्मानंतर. परंतु त्याचे ते 7ही जन्म ॲनिमल आणि देवा रिअलममध्येच होतात. दुसरीकडे होत नाही. ठीक आहे. हे झालं सतकत्तू परम. त्याच्यानंतर कोलम खोलो. ओके. खोलंकोल म्हणतात त्याला. ॲक्चुअली हे Googleहून घेतल्या गेलेलं आहे. तर खोलंकोल म्हणतात त्याला. खोलंकोल. ओके. सो ते टाइप रॉंगली खोलंकोल. खोलंकोल मीन्स काय आहे, की तो चांगल्या फॅमिलीमध्ये 2 ते 3च वेळेस जन्म घेतो फक्त ॲज अ ह्युमन बीइंग. त्याला खोलंकोल म्हणतात. त्याच्यानंतर आहे एकबीज. एकबीज. एकबीज म्हणजे त्याचा त्याचा जेव्हा जन्म होईल, तर त्याच जन्मामध्ये तो स्वतः पण नाही होईल आणि अनंत पण होऊन जाईल. हे जे लोक होते या टाइपचे, ते भगवान बुद्धाच्या काळामध्ये होते. ओके. त्याच्यानंतर ओके. त्याच्यानंतर आहे, की स्वतःपन्न जे असतात ते 6 प्रकारच्या कृती बिलकुल करत नाही. म्हणजे त्यांच्यामुळं 6 प्रकारच्या कृती बिलकुल होत नाही. ठीक आहे. स्वतःपन्न कधीही आईची हत्या करणार नाही. ठीक आहे. कारण की इट इज अ व्हेरी, व्हेरी पॉवरफुल हिनियस कर्म. याला गरुक कर्म म्हणतात. हे जर केल्या गेलं तर महामोग्गलायन सारखी सजा भेटते. पण महामोग्गलायन ऑल्सो जे महामोग्गलायनला अरंत झाल्यानंतरही या कर्माचं फळ भोगावं लागलं होतं. म्हणजे त्यांना त्यांच्या हड्ड्याचं तुकडे तांदळाच्या एवढे झाले होते, तेवढं मारलं होतं. तरी म्हणजे त्यांचा जीव गेला नव्हता. पुन्हा त्यांनी त्या त्या कर्माचा प्रभाव गेल्यानंतर, विपाकाचा प्रभाव गेल्यानंतर त्यांना पुन्हा सिद्धी आली. म्हणजे त्यांची जी सायकिक पॉवर होती ती आली. त्यांनी पुन्हा त्या हड्ड्या जुळवल्या आणि भगवान बुद्धांजवळ गेले. ओके. तर मर्डरिंग ओन मदर नेव्हर, म्हणजे ते कधीच करत. मर्डरिंग ओन फादर हे पण सेम आहे. म्हणजे आई-वडिलांची हत्या कधीही स्वतःपन्न व्यक्ती करणार नाही. जर तुम्हाला स्वतःपन्न प्राप्त करायचं असेल, सो ॲट फर्स्ट स्टार्ट टू रिस्पेक्ट युअर मदर अँड फादर. सगळ्यात महत्त्वाचं, आई-वडिलांची सेवा आणि आदर तुम्ही आतापासूनच करायला पाहिजे. जर तुमचे मुलं असतील, तर त्यांना आतापासूनच शिकवलं पाहिजे, की आई-वडिलांचा खूप आदर केला गेला पाहिजे. जर ते आतापासून शिकतील, तर मर्डरिंग इज अ व्हेरी फार. ओके. त्यांच्यापासून हे कृत्य कधीच होणार नाही. हे कृत्य झालं तर खूप जन्म भोगावं लागतात.
एक दोन नाही, असंख्य जन्म भोगावे लागतात. त्याच्यामुळे लहानपणापासूनच मुलांना आई वडिलांचा आदर करणं शिकवलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर मर्डरिंग अँड अरहंत, इट इज अ व्हेरी पॉवरफुल. ओके, जर हे झालं तर हे वरच्या दोन पेक्षा खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे अरहंत व्यक्तीची मर्डर करणार नाही. जसं की ते महावीरांचं नाव काय होतं त्यावेळेस? निघंटनाथ पुत्र. येस, निघंट. ऍक्च्युली म्यूट करा प्रशांत. निघंटनाथ पुत्तांनी काय केलं होतं? निघंटनाथ पुत्र त्यांनी ते एक मला माहिती आहे. तर निघंटनाथ पुत्तांनी काय केलं होतं की महामुघलायन, निघंटनाथ पुत्त म्हणजेच महावीर आहे. आजच्या डेटचे जे महावीर आहेत ते निघंटनाथ पुत्तांनीच आपल्या महामुघलांना मारण्यासाठी मर्डरर पाठवले होते. ओके, सो ही ट्राय टू किल द अरहंत. ओके, म्हणजे ही ऍक्ट ऑल्सो सेम. ओके, इवन द ऍक्ट ऑल्सो सेम. सो like that. So he tried to kill because he have the intention of killing. Okay, चेतना. बुद्धांनी सांगितलं चेतनाहम भिक्खवे शीलं वदामि. His intention is the essence of moral training. So there is no moral training in his mind. त्याच्या मनामध्ये अशी कोणतीही मॉरल ट्रेनिंग नव्हती. तर निघंटनाथ पुत्तांनीच त्यावेळेस अरहंताला मारण्यासाठी कृती केली होती. ते म्हणजे महामुघलान पुत्तांना. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे maliciously injuring Buddha to the point of drawing blood. म्हणजे हीन वृत्ती असते बघा, हीन वृत्ती म्हणजे समोर कोणी जात असेल तर त्याला ते आवडत नाही. या हीन वृत्तीमधून भगवान बुद्धाचं रक्त पाडणं, तर हे खूप स्ट्रॉंग गरुक कर्म आहे. वरचे तिसरं जे आहे ते तिसरं गरुक कर्म नाही आहेत, परंतु फर्स्ट, सेकंड आणि थर्ड एक गरुक कर्म आहे. ओके, इट इज अ व्हेरी स्ट्रॉंग, इट्स व्हेरी पॉवरफुल. डायरेक्ट अभिची भेटते याच्यामुळं. ओके, त्याच्यानंतर स्वतः कधीही भगवान बुद्धाचं रक्त पाडण्याचा प्रयत्न करणार नाही. सिक्सिझम सांगा, स्वतः कधीही संघामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करणार नाही. तेव्हा सपोज ज्याला स्वतःपन्न पर्यंत प्रॅक्टिस करायची, तर हे प्रॅक्टिसचेच मार्ग आहे. स्वतःपन्न प्राप्त करायचं असेल तर आई वडिलांना रिस्पेक्ट करा, आई वडिलांची सेवा करा. ओके, नंबर 2, स्वतःपन्न प्राप्त करायचं असेल तर अरहंतांची सेवा करा, धम्माची सेवा करा. नंबर 3 की भगवान बुद्धांना इंजर करायचा प्रयत्न आता तर नाहीच करू शकत आपण. त्याच्यानंतर आई वडील अरहंत आणि भगवान बुद्ध झाले. त्याच्यानंतर सिक्सम संघामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करणे, हे कधीही स्वतःपन्न करणार नाही. आणि जर व्हायचं असेल तुम्हाला तर संघामध्ये फूट नाही पाडायची. ओके, जसं की संघामध्ये फूट पाडणं म्हणजे हा भिक्खू असा, तो भिक्खू तसा, नंतर हे असं ते तसं, हे असं सांगणार. किंवा मग दोन गट पाडून देणे एका गटाचे, त्याला सिक्सिझम संघा म्हणतात. सिक्सिझम इन संघा, आय डोंट नो. ओके, मला प्रोनाउन्सिएशन नाही येते. सो फूट पाडणे म्हणतात त्याला. तर संघामध्ये जर फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात असेल, ही कॅन नॉट अटेन स्वतःपन्न. त्याच्यानंतर आहे टेकिंग अनादर टीचर बिसाइड्स द बुद्धा. म्हणजे भगवान बुद्धाच्या व्यतिरिक्त जर कोणी दुसऱ्याला टीचर म्हणून घेत असेल आउट ऑफ द धम्म, सो ही कॅन नॉट अटेन द स्वतःपन्न. ओके, त्यांना स्वतःपन्न कधीही प्राप्त होणार नाही, कारण की त्या प्रकारची टीचिंग बाहेर नाहीये, कोणत्याही टीचरद्वारे शिकवण्यात आलेली नाहीये किंवा त्या पद्धतीने त्यांनी नेलेलं नाही तिथपर्यंत. ठीक आहे, नंतरची स्लाइड. त्याच्यानंतर स्वतःपन्न 6 प्रकारचे दुर्गुण नष्ट करतात. ओके, नष्ट करतात किंवा त्याग करतात. त्याचा स्वतःपन्न काय करतात? 6 प्रकारच्या दुर्गुणांचा त्याग करतात. तर एक आहे शत्रुता. शत्रुता मीन्स दुसऱ्याच्या विषयी मनामध्ये कुटील भाव, शत्रुभाव ठेवणे.
ठीक आहे. तर हे कशामुळे होतं, हे पण स्ट्रॉंग सकारादिट्टीमुळे होतं. तर सकारादिट्टी मीचा कन्स्ट्रक्शन जर स्ट्रॉंग असेल, मीचं बांधकाम जर मनामध्ये चांगल्याच प्रकारे झालेलं असेल, तर शत्रुत्वाची भावना खूप पटकन येऊन जाते. कारण की या मीमुळं कन्सीट वाढलेला असतो. कन्सीट म्हणजे मान. ठीक आहे. तर या मीमुळं जर मान वाढलेला असेल, तर मानामुळं काय होतं, की मी तर असा आहे, मी तर तसा आहे, हा असा कसा, हा याला मी काय समजतो, याला हा एवढा छोटा. हे हे जे छोटं आणि मोठं, त्याच्यानंतर कंपेअरिंग करणं, त्याच्यानंतर या टाईपचं जी भावना आहे, ही आय मधून निर्माण होतं. शत्रुत्व पण आय मधून निर्माण होतं, सकारादिट्टीमधून. तर श्रोतापन्न व्यक्ती काय असतात, ते कधीही त्यांच्या मनामध्ये शत्रुत्वाची भावना येणार नाही. तर तुम्हाला जर प्रॅक्टिस करायची असेल त्या दिशेनं श्रोतापन्नाच्या, तर शत्रुत्वाची भावना ज्यावेळेस येत असेल, त्यावेळेस शत्रुत्वाची भावना ठेवलीच नाही पाहिजे. त्याच वेळेस तिथून मनातून त्याला रिमूव्ह करून काय केलं पाहिजे, मैत्रीची भावना ठेवली गेली पाहिजे. जर तुम्ही कोणाला वाईट समजत असाल सध्याही, तुम्ही जर त्याला शत्रू समजत असाल, तर त्याला मित्र कसं बनवता येईल सगळ्यात चांगला तुमच्यापैकी, तर ते तुम्ही विचार केला पाहिजे आणि तशी प्रॅक्टिस केली पाहिजे. तर स्वतःपन्नाच्या रस्त्याकडे जाऊ शकतात. त्याच्यानंतर आहे ईर्ष्या करणार नाही. जेलसी सगळ्यांना माहिती आहे, की जेलसी भाव असतो, की मी असा, मी तसा, हे ते आहे की नाही. हे सांगायची काही जास्त गरज नाही. तर ईर्ष्याभाव त्याच्या मनामध्ये कधीच येणार नाही. तर तुम्हाला स्वतःपन्नाच्या प्रॅक्टिसकडे जायचंय, तर ही पण एक प्रॅक्टिस आहे, की ईर्ष्या मनामध्ये येऊ नाही द्यायची आणि ईर्ष्येवर जास्त म्हणजे करायचीच नाही. जर ईर्ष्या आल्यानंतर तुम्ही एकही कृती मनाद्वारे केली, मन, शब्द आणि शरीराद्वारे, तर ते ईर्ष्येसाठी एक संस्कार बनतो आणि स्वतःपन्न पायरीसाठी ते डिस्क्वालिफाईड होऊन जातो तो व्यक्ती, सिंपल. त्याच्यामुळं डिस्क्वालिफाईड परमनंट नाही होत, परंतु त्या संस्काराचा कर्मविपाक जोपर्यंत राहील, तोपर्यंत तो डिस्क्वालिफाईड असतो. तोपर्यंत तो मग्गामध्ये एंटर नाही करू शकणार. ओके. दिस इज अ व्हेरी गुड वन. येस. त्याच्यानंतर हिपोक्रेसी, ढोंगीपणा. ओके. ढोंगीपणा मीन्स म्हणजे याच्याबद्दल तर बरंच सांगता येईल. ढोंगीपणा लेडीज मध्ये जास्त सांगू शकतील. आय डोंट नो. ओके. ढोंगीपणा म्हणजे काय, की मला हे प्राप्त आहे आणि ते मला प्राप्तच नाहीये. तर ते खोटं बोलणं झालं, परंतु त्याच्यामधून जास्तीत जास्त काही प्राप्त करायची इच्छा ठेवणं, हा झाला ढोंगीपणा, नाटक. त्याला आपण नाटक म्हणतो. व्यक्ती नाटकी पोपा म्हणजेच ढोंगीपणा. तर तुम्हाला माहिती जर असेल मनामधून, तर मी सांगू शकत नाही. तुम्ही समजून घ्या ढोंगीपणा म्हणजे काय. तर परंतु या ढोंगीपणाची जर तुम्ही प्रॅक्टिस केली, तर तुम्ही एंटर करू शकणार नाही मग्गामध्ये. तर हे पण अबंडन करायचं आहे. या गोष्टीकडे बिलकुल लक्ष द्यायचं नाहीये. जसं की शत्रुत्व, ईर्ष्या, ढोंगीपणा, हे 6 जे दुर्गुण आहे, हे प्रॅक्टिस झाल्याच नाही पाहिजे आपल्यापासून. ठीक आहे. ही मोठी, ती छोटी, हे ईर्ष्या, द्वेष, ओके, शत्रुत्व, हे नाही झालं पाहिजे. फसवणूक, स्वतःपन्न व्यक्ती कधीही फ्रॉड करणार नाही किंवा ज्याला प्राप्त करायचं आहे, तो कधीही फ्रॉड करणार नाही. फ्रॉड म्हणजे काय? जसं की कोणत्या तरी वस्तूची मागणी करणं, मागणी केल्यानंतर परिपूर्ततेसाठी ती न जाऊ देणं, हा झाला फ्रॉड. ओके. म्हणजे खोटं बोलून पिळवणूक करणं, खोटं बोलून काही काढून घेणं आणि उद्दिष्ट आणि ध्येयापर्यंत न जाणं, याला फ्रॉड म्हणतात. फ्रॉड बरेच प्रकारचे असतात. फसवणूक. तर कधीही कोणाची फसवणूक करू नका. कारण की असं केल्यानंतर तुम्ही कधीही मग्गा आणि फलाच्या दिशेनं सुद्धा जाऊ शकणार नाही. तुम्ही स्वतःचा रस्ता स्वतःच नष्ट करून टाकसाल. ठीक आहे. त्याच्यानंतर मानहानी. मानहानी ना, मानहानी म्हणजे काय आहे, की दुसऱ्याला अपमानित करणे. ओके. अपमान कोण करत असतो? मी अपमान करत असतो. समजून घ्या. मी म्हणजे माझा मी नाही म्हणत आहे मी. माझ्या आतमधला पण मी आहे, परंतु प्रत्येकाच्याच आतमध्ये मी आहे. या मीची गोष्ट मी करत आहे. तर हा मी काय करतो? मोस्टली दुसऱ्याला अपमानित का करतो? कारण की या मीला घमंड असते, भ्रम असते. त्या मीला घमंडाचा फुगा असतो, गर्वाचा फुगा असतो. त्यामुळं हा मी दुसऱ्याला अपमानित करत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे
डॉमिनियरिंग, वर्चस्व दाखवणे. ओके, वर्चस्व दाखवणे म्हणजे काय, की स्वतःला मोठं समजणे, ग्रेट समजणे. अहो, आय नो दिस थिंग, आय नो दॅट थिंग. मला हे माहिती, मला ते माहिती, मी हे केलंय, मी ते केलंय. ओके, मी असा, मी तसा. स्वतःला जे असेल त्याच्यापेक्षा जास्त दाखवण्याचे प्रयत्न म्हणजेच वर्चस्व दाखवणे. एखाद्याला जर इम्प्रेस करायचं आहे, आजच्या टर्म मध्ये इम्प्रेस करणं, तर खोट्या वस्तूंचा सहारा घेऊन त्याच्यानंतर खोट्या वस्तू दाखवून किंवा बोलून म्हणून असं वर्चस्व दाखवणे. सपोज आता मी जाऊ दे दुसऱ्याची गोष्ट, मी माझं घेतो. सपोज मी म्हणेन की नाही मला एवढं येतं, तेवढं येतं, असं तसं. जर मी तुमच्या मनावर वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न करत असेल, मी तुमच्या मनाला जेव्हा मी तुमच्या मनावर वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न करतो ना, त्यावेळेस काय होतं की तुमचं मन हे कमजोर होऊन जातं. तुमचं मन हे खूप हलकं वाटायला लागतं. हलकं मीन्स लो ग्रेडेड होऊन जातं. लो ग्रेडेड माइंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स फुल्ली निघून जातो. कॉन्फिडन्स गेल्यानंतर तुमची प्रॅक्टिस करण्याची इच्छा बिलकुल राहत नाही. असं झाल्यानंतर काय होतं की मी माझं वर्चस्व दाखवण्याच्या प्रयत्नामध्ये दुसऱ्याच्या प्रॅक्टिसला नष्ट करून ठेवतो. असं झाल्यानंतर सिंपल आहे, तो व्यक्ती कधीही स्वतःपत्ती फल प्राप्त करू शकत नाही किंवा मग्गामध्येही एंटर करू शकत नाही. ठीक आहे, नंतर सुशांत. यस, दिस इज अ व्हेरी गुड. स्वतःपन्न व्यक्ती कधीही शील ब्रेक करत नाही. हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. ओके, म्हणजे तो कधीही शील ब्रेक करणार नाही. आपण चेक करायचं की आपण शील ब्रेक करतो का? आपण चेक करायचं आपण हत्या करतो का? आपण चेक करायचं आपण चोरी करतो का? आपण चेक करायचं आपण सेक्शुअल मिसकंडक्ट म्हणजे 6 इंद्रिया प्रकारे सुख प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो का? त्याच्यानंतर आपण आपण खोटं बोलतो का? म्हणजे माहिती सगळ्यांना खोटं बोलणं काय. त्याच्यानंतर डू नॉट टेकिंग इंटॉक्सिकेंट म्हणजे सुरामेर आहे, म्हणजे आपण मद्यप्राशन करतो का, हे करतो का. ठीक आहे. जर स्वतःपन्न व्यक्ती जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर नो किलिंग म्हणजे पानाती पाता वेर म्हणजे सिक्खापदम समाधी म्हणजे जे व्यक्ती श्वास घेत आहेत त्यांचा पात करायचा नाही. प्राण आत पात म्हणजे प्राणी हिंसा करायची नाहीये, जीव हत्या करायची नाहीये. जे जीव श्वास घेत आहेत त्यांना मारायचं नाही. जर आपण तसं करत असू तर इनडायरेक्टली आपण आपली मैत्री भावनाची जी काही पारमिता असेल मागच्या जन्माची ती नष्ट करून टाकतो. आता आपली करुणा नष्ट करतो. ओके, आपली दया नष्ट करून टाकतो. असं केल्यानंतर आपण कधीही स्वतःपत्ती मग्गाला अटेंड करू शकतो. मग्ग म्हणजे काय की रस्त्यावर चालणं. फल म्हणजे रस्ता पूर्ण पार करून टाकणं. इट्स अ व्हेरी हाय की खूप समोर जावं लागतं. तर मग्गावरच जर यायचं म्हणजे रस्त्यावर येऊ नाही शकत आपण जर हे करू शकत आहे. ओके, तर हे झालं पहिलं. दुसरं काय स्टीलिंग. स्टीलिंग म्हणजे काय लोभ आहे मनामध्ये. लोभ असल्यामुळं काय होतं की लोभामुळेच तर काय म्हणतात लोभामुळेच तर शीलबाता परमचं पालन केलं जातं. कारण की सत्यापर्यंत जायचं आणि मोहामधून दुर्गुणापर्यंत जायचं असतं. मोहामधून दुर्गुणापर्यंत सखायादिटी घेऊन जाते. मोहामधून दुर्गुणापर्यंत विचिकिच्छा घेऊन जाते. मोहामधून दुर्गुणापर्यंत शीलबाता परमस्य घेऊन जाते. ठीक आहे. त्याच्यामुळे स्टिलिंग काय करतं तुमच्या लोभाला वाढून टाकतं. स्टिलिंग जर तुम्ही करत असाल तर तुम्ही स्वतःपर्यंत मग्गापर्यंत जाऊ शकता. आणि जर जायचं असेल मग्गा आणि फल प्राप्त करायचं असेल तर स्टिलिंग केल्या गेली नाही पाहिजे. ओके, हे शील पूर्ण जन्मामध्ये तुटले नाही पाहिजे इन एनी कंडिशन. तर तुम्ही तुम्ही जर 7 वर्ष जर बुद्धांनी 7चा आकडा खूप वेळेस यूज केलेला आहे. पण 7 इयर जर बऱ्याचशा थाई ट्रेडिशन मध्ये बर्मिस ट्रेडिशन मध्ये म्हटलं जातं की 7 इयर जर शीलाची प्रॅक्टिस केल्या गेली व्यवस्थित तर प्राप्त करू शकता. कारण की 7 वर्ष जर शील पालन करसाल तर ऑटोमॅटिकली ध्यान खूप पॉवरफुल होऊन जाईल. ठीक आहे. नो सेन्शुअल मिसकंडक्ट. ऍक्च्युली हे पण ग्रीड मधूनच असतं, लोभामधून. कामे सुमिच्छाचारा म्हणजेच 6 इंद्रियांना सुखी करण्याच्या वेदना, सेन्सेशन, पल्सेस याच्या मागं न लागणं.
ठीक आहे. तर स्वतःपन्न व्यक्ती कधीही 6 इंद्रियाच्या सुखाच्या मागे लागत नाही. कारण की त्याचं मन ऑलरेडी त्याला ऑलरेडी फ्रीडम भेटलेलं आहे. ओके. त्याला कन्व्हेन्शनल फ्रीडम नाही भेटलेलं आहे. त्याला अल्टिमेट फ्रीडम ऑलरेडी भेटलेलं असतं. कारण की त्याचा मी पूर्ण नष्ट झालेला असतो. त्याचा डाऊट पूर्ण नष्ट झालेला असतो. त्याच्या मनामध्ये श्रद्धा फुल असते. श्रद्धा असल्यामुळे तो खूप शांत आणि संयमी झालेला असतो. सिंपल आहे. यामुळं तो कधीही लाईंग करणार नाही. खोटं बोलणार नाही. ओके. खोटं बोलण्यामुळं मोस्टली सत्य कधीही समोर येणार नाही. त्याच्यानंतर आहे डू नॉट टेकिंग इंटॉक्सिकंट. इंटॉक्सिकंट घेतल्यामुळे काय की भ्रम वाढतो आपला. म्हणजे आपण काय करतो, चेतनेला दूषित करून भ्रम वाढून टाकतो. बघा, पिल्यानंतर हे जे आहे मद्य पदार्थ पिल्यानंतर व्यक्ती भ्रमित राहतो, गुंग राहतो. त्याला भ्रमच म्हणतात. ठीक आहे. त्याला हिंदीमध्ये मदहोश म्हणतात. त्याला भ्रमच म्हणतात. तर ह्या भ्रमामध्ये राहिल्यामुळं तो कधीही जागरूक म्हणजे माइंडफुलनेसला जाऊ शकत नाही. म्हणून भगवान बुद्धाने काय म्हटलं, अपमादेन संपादेत. ओके. माइंडफुलनेस इज द पार्ट टू द डेथलेस. मीन्स जागरूकता हे मृत्यूपर्यंत घेऊन जाईल, परंतु अजागरूकता हे आपल्याला मृत्यूपर्यंत घेऊन जाणार. सिंपल. ओके. हे झालं शील. म्हणून स्वतःपन्न व्यक्ती कधीही शील तोडू शकणार नाही. नेव्हर. जर तुम्हाला तिथपर्यंत जायचं असेल तर शील तोडू नका. ओके. नेक्स्ट. आता सिंपल आहे की स्वतःपन्न प्राप्त कसं करायचं. सगळ्यात बेस्ट पार्ट आहे या टॉकचा. आणि दिस इज द एंड वन. ओके. सो प्रॅक्टिस मधून कसं स्वतःपन्न जाता येईल. त्याच्यासाठी पहिले तुम्हाला शील खूप पक्के करावे लागतील. जसं आपण याच्या आधीच पाहिलेलं आहे की स्वतःपन्न व्यक्ती कधीही शील तोडू शकणार नाही. ठीक आहे. शील तुमचे पक्के झाले. शीलचा बेस जर पक्का झाला, खूप स्ट्रॉंग चांगला, तर ऑटोमॅटिकली तुमची समता भावना म्हणजे जे 40 कामठाना सब्जेक्ट आहे त्याच्यापैकी एक कोणताही घ्यायचा. मोस्टली आनापाना आणि मित्त घेतला जातो. मेत्ता स्टार्टला. ओके. तर या समता भावने थ्रू तुम्ही ध्यानापर्यंत पोहोचता. म्हणजे फर्स्ट ध्यान, सेकंड ध्यान, थर्ड, फोर्थ. इथं मधामध्ये निमित्ताची स्टेज असते, ती काही आपण लिहिलेली नाहीये, परंतु इथं तुम्ही समाधीपर्यंत पोहोचता. त्याच्यानंतर फोर्थ ध्यान अटेंड केल्यानंतर फोर्थ ध्यान युजिंग द फोर्थ ध्यान लाईट, म्हणजे जो निमित्ताचा आणि ध्यानाचा जो प्रकाश असतो त्याचा उपयोग करून नामरूप तुम्हाला ध्यान करावं लागेल. नामरूप ध्यान केल्यानंतर काय होईल, नामरूप परिच्छेद ज्ञान तुम्हाला प्राप्त होऊन जाईल. नामरूप परिच्छेद ज्ञान प्राप्त झालं की ऑटोमॅटिकली काय होतं की म्हणजे विपश्यना नॉलेज येते. त्या लेवलला पोहोचल्यानंतर नामरूपची तुम्हाला रियालिटी कळायला लागते की नाम हे फक्त अनरियल आहे. ओके. रूप, फॉर्म कशाने बनलेलं, अर्थ, वॉटर, एअर, फायर, म्हणजे अग्नी, पृथ्वी, वायू, जल याच्यापासून बनलेलं आहे. जर पृथ्वीला पकडसाल, धातू घेसाल तर पृथ्वीच्या मॉलिक्युल लेवल पर्यंत जासाल. जसं योनिसो मनसिकारा म्हटलं होतं आपण, गोइंग टू द रूट आहे की नाही आधीच्या ह्याच्यात. तर तुम्ही जर गोइंग टू द रूट पर्यंत जासाल, तुम्ही रियालिटी पासाल, तर अर्थ एलिमेंट एक्झिस्ट करतच नाही. बिकॉज इट इज गोइंग अँड कमिंग, म्हणजे अरायझिंग अँड पेरिशिंग, अरायझिंग अँड पेरिशिंग, म्हणजे निर्माण होते, नष्ट होते. ठीक आहे. तर इथं काय होईल की फोर्थ ध्यान झाल्यानंतर नामरूप ध्यान तुम्हाला करावं लागतं. म्हणजे 4 एलिमेंट मेडिटेशन तुम्हाला इथं करावं लागतं. 4 एलिमेंट मेडिटेशन नंतर तुम्हाला रूपाची पूर्ण संकल्पना, तुम्हाला रूप व्यवस्थित करायला लागतं. तुम्हाला रूपाचे रूपकलापा एव्हरीथिंग दिसायला लागतं. ठीक आहे. त्याच्यानंतर युजिंग कॉन्सन्ट्रेशन लाईट नामरूप ध्यान तुम्हाला करावं लागतं. नामरूप ध्यान झाल्यानंतर तुमची समोरची स्टेप असते पतित्त समुत्पाद ध्यान, म्हणजे डिपेंडेंट ओरिजिनेशन ध्यान तुम्हाला करावं लागतं. हे केल्यानंतर तुम्हाला तुमचे मागचे जन्म पूर्ण दिसायला लागतात. ओके. पूर्ण मागचे जन्म दिसायला लागतात. नंतर तुमची पूर्ण जन्म दिसायला लागल्यानंतर कॅन सी कॉज अँड इफेक्ट. तिथं तुम्हाला काय दिसायला लागतं, यथा यथा कम्मोपग मीन्स कॉज अँड इफेक्ट, म्हणजे प्रत्येक घटना आणि त्याच्या मागचं कारण तुम्हाला समजायला लागतं. स्वतःपुरता तुम्ही दुसऱ्याचा नाही पाहू शकणार, पण तुम्हाला स्वतःपुरचे जे काही घटना आणि हे आहे त्याचं तुम्हाला कॉज आणि इफेक्ट समजतो. कारणही समजतं कशामुळे आणि परिणामही समजतो काय होणार. ओके. त्याच्यानंतर आहे
त्याच्यानंतर तुम्हाला डीप विपश्यना करावं लागते. त्याच्यामध्ये 4ही येऊन जातं. कायानुपස්සना, वेदनानुपස්සना, धम्मानुपස්සना, चित्तानुपස්සना. इथून विपश्यना स्टार्ट होते. ओके, हे चेक करू शकता तुम्ही कुठंही, इव्हन विशुद्धी मग्गामध्ये किंवा मोठ्या भिक्खूंच्या जवळ जे चांगले प्रॅक्टिशनर आहेत त्यांच्याजवळ तुम्ही चेक करा. तर डीप विपश्यना प्रॅक्टिस मधून त्या व्यक्तीला प्रत्येक घटनेमध्ये इम्परमनन्स म्हणजे नाशवंतता, नॉन सेल्फ आणि सफरिंग दिसायला लागते. या लेवलला प्राप्त केल्यानंतर तुम्ही स्वतःपन्न होऊन जाता. ओके, या टाईप तुम्हाला स्वतःपन्नाची प्रॅक्टिस करावं लागते. आपलं प्रवचन इथं संपलेलं आहे. मी काही जास्त घेत नाही, शॉर्ट दिलंय, परंतु इट इज फिनिश नाउ. Yes, people can unmute now. सर, Yes. शीलवात परमत्त धरा. ओके, शीलबाधा परमस्स. शीलबाधा परमस्स म्हणजेच रूढी परंपरा पालन करणं. रूढी परंपरा म्हणजे काय आहे की ज्या जुनी जसं की काही काही वैदिक ट्रेडिशनच्या प्रॅक्टिसेस होत्या, जसं की पाण्यामध्ये उभे राहणं, त्याच्यानंतर जमिनीमध्ये गाडून घेणं, त्याच्यानंतर ॲनिमल सारख्या प्रॅक्टिसेस करणं. त्याला म्हणतात तिरच्छान प्रॅक्टिसेस म्हटलेले भगवान बुद्धांनी त्याला. तिरच्छान प्रॅक्टिसेस. त्या टाईपच्या प्रॅक्टिस जसं की केस वाढवणं, नख वाढवणं. ओके, त्याला पण शीलबाधा परमस्स म्हणतात. त्याच्यानंतर रूढी परंपरा पालन करणं. ओके, त्यालाही शीलबाधा परमस्स म्हणतात. पण तुम्ही कोर लेवलला जर जासाल, एनी ऍक्शन विच नॉट कन्सर्न विथ माइंडफुलनेस, दॅट इज अ शीलबाधा परमस्स. समजत आहे का सर? हो हो हो. ओके, मीन्स जर तुम्ही पुस्तकी ज्ञानात घेसाल सर, तर पुस्तकी ज्ञानामध्ये ते असं दाखवलेलं आहे की यथा अत्तकील मथानुयोगोच्या प्रॅक्टिसेस म्हणजे शरीराला क्लेश देण्यात येणाऱ्या प्रॅक्टिसेस, हे थरल लेवल झाली. पण तू डीप लेवल जर पाहसान तुम्ही, तर द प्रॅक्टिसेस विच लीड बाय द पुतुजना वी शुड नॉट हॅव टू फॉलो. ओके ओके. Okay, suppose X person who have the drinking habits, who sleep with the women, okay, with the prostitute and other things, and he creates some tradition, he creates some pratha parampara, and after his 100 year, all people are following, and some are the noble person. So should they have to follow that one? No. What is the use then for that? काही यूज नाही. ओके ओके, सो त्याच्यावर आपण जास्त बोलू नये, पण थरल लेवल म्हणजे वरच्या पातळीवर काय आहे की शीलबाधा परमस्स म्हणजे रूढी परंपरा पालन करू नये. अजागरूकतेने कोणतीही कृती करू नये. ठीक आहे. ओके. हॅलो. हा, येस, बोला. नमो नमो बुद्धाय. बोला बोला सर, हा, बोला ना. ते सिक्स सेन्स आपल्या धम्मात आहे का? म्हणजे असं त्याच्यावर करून आपल्याला जे बुद्ध काळात त्यांना जर सगळं अशी विद्या प्राप्त झाली की ते दुसऱ्यांच्या मनातलं ज्ञानच होते, तर ते सिक्स सेन्सेस होते का? याच्याबद्दल काही सांगणार? सिक्स सेन्सेस नाही सर, त्याला इद्दी म्हणतात. काय? ऍक्च्युली इद्दी इद्दी इद्दी. इच्छा. अच्छा इच्छा नाही, इद्दी. अच्छा, इंदी. हा, अच्छा. होत शुअर होत. मग आजच्या काळात पण म्हणजे जर प्रॅक्टिस कसं करू, काय केल्यावर आपल्याला दुसऱ्यांचं त्याच्यासारखं म्हणजे योग प्राप्त होणार? पहिले शीलच पालन करायचे सर. अच्छा, पहिले शीलच पालन करायचे, त्याच्यानंतरच ते सगळं होईल. ओके. अच्छा. मला एक सांगा, सपोज आता सध्या तुम्ही जॉब काय करता सर? माझा बिझनेस आहे छोटा. कोणता? माझा बिझनेस म्हणजे याचा स्टेशनरी, झेरॉक्स, लॅमिनेशन, प्रिंट आउट
आणि राईट. इमिटेशनचे. ओके ओके. सपोज आता तुम्हाला सपोज एकदम बिलिनियर व्हायचंय, खूप अरबोपती व्हायचंय, तर तुम्ही डायरेक्ट हा होसाल का? नाही. हा. तर नाही. धम्मामध्ये अरबोपती म्हणजे तो आहे ज्याला इद्धी प्राप्त आहे. हम्म. ओके. म्हणजे आपल्याला त्या प्रकारे तेवढी प्रॅक्टिस करावं लागेल, तिथपर्यंत जावं लागेल, त्याच वेळेस होतं ते. म्हणजे आनापान साथीच्या पुढची स्टेप आहे का ती, किंवा आनापान साथीची जे आपण करतो? That's a very high, sir, very high. ओके ओके. Actually, व्हेरी डिफिकल्ट टू अडॉप्ट. can adopt. Many people are adopted already. ओके ओके. बट इट इज व्हेरी डिफिकल्ट नो ऍज Very कम्पेअर टू दिस. easy. Very ओके. व्हेरी easy if practice. ओके ओके. Very easy if person practice the Dhamma. It is very ओके. difficult if not practice. हा येस, सराव पाहिजे, म्हणजे डेली प्रॅक्टिस करून करून ते होईल. अच्छा. Yes, तुम्ही घरीही करू शकता. ओके ओके. Okay. नमो बुद्धाय. Yes. थँक्यू. Yeah. Yes. Hmm. हेलो Yes. हेलो सर। Yes. हाँ, ये अभी बताया उसको हिंदी में इसका ट्रांसलेट वालों को फिर मिलेगा क्या वीडियो? यस, इसको हिंदी में ट्रांसलेट यहाँ पे शीतल मैडम है और रविंद्र सर, ये 2 लोग कर सकते हैं अच्छी तरह से, तो जी हम ये कर देंगे इसको ट्रांसलेट. ओके जी जी। ओके. ओके ओके ओके। यस. जय भीम। Hello, बोला सर. sir. How to get rid of attachments and hatred? ओके. काय म्हटलं तुम्ही? म्हणजे अटॅचमेंट्स मधून आपण कसं मुक्त व्हायला पाहिजे? आपल्याला खूप अटॅचमेंट्स असते आपण फॅमिलीमध्ये कोणाबद्दल काय, तर त्याच्यातून आपण कसं मुक्त व्हायचं? आणि कोणाला पण कोणी व्यक्ती म्हणजे गलत असेल तर आपण त्यांना हेट करतो, तर याच्यातून मुक्त व्हायसाठी काय प्रॅक्टिस, कुठला शील हे आपल्याला फॉलो करायला पाहिजे? और द फर्स्ट important thing कि if you for the hatred you need to practice metta, sir. ओके. Okay. If you practice metta, then you can reduce and you can soften the surface of your eye. ओके. Okay. अँड फॉर अटॅचमेंट्स? For the attachment you need to remove your eye. ओके. Okay, but how to remove eye? You need to see it first. Okay, you need to see his activities. You need to see how it works with you. You need to see how you created with it. Okay, and if you want to see, you need to do anapana very strong. Okay, with the anapana you can see your eye. Okay, but attachment आसक्ती ही मीच आसक्ती निर्माण करत असतो. समजलं ना? हा हा. आपला जो मी आहे ना, तोच आसक्ती निर्माण करतो. मग आसक्ती नष्ट जर करत असेल तर कोणाला नष्ट करावं लागेल? बरोबर. या मीलाच नष्ट करावं लागतं. नीलच नष्ट करावं लागेल. तर हा जो मी आहे, हा मी माइंडचा जो रॉंग कन्सेप्ट आहे, आपल्याला पहिले बघावं लागतं स्वतः. ओके ओके. ओके. मोस्टली अनापाना आणि मेत्ताना हे जे काही आहे हे खूप रिमूव्ह होऊन जातं. येस. याला वीतराग म्हणतात. डिसएन्चॅन्टमेंट जेव्हा तयार होईल ना, त्यावेळेस हे खूप फास्टली निघून जाईल तुमच्यामधून. सर सपोज आपण फेस रिडिंग करतो, आपल्याला फेस रिडिंग, आता मला हॅबिट आहे, मी पुस्तकं वाचल्यात फेस रिडिंग. वेन वी ऑब्झर्व अनदर पर्सन, तर आपण त्याला ओळखतो की हा मनुष्य कसा आहे, तो मग आपल्याला वाटतं की हा चुकीचा आहे, हे आहे, तर ते त्याच्यातून पण आपल्याला कसं हे करता येईल? Actually, sir, how we can say the face reading? Because yeah, some kind of feelings create some kind of different face structure. Okay, या with the eyes, with the lips. Okay, but राईट. if you go to the silent person and he is always ओके. if he is always in kind mood and very silent mood, can't read na. Understand na?
Okay, sir. So no need to go, no need to see other person, see ourselves. Huh? No. When we observe the other person, when we tell others that he is a wrong person, so That is huh, wrong. so some person thinks that when we tell him the truth, they get angry on us. Therefore, many relations have been some relations has been due to this. Most of the relations are not proper. So that's why I have the Yes. I have the habit of telling this person is not good, that is not good, or I tell the truth to the other person. So they are means disliking. That is the problem with me. So Mhm. that's why I want the explanation regarding this. So actually problem तोच असतो sir, because everybody is not in the practice and everybody not do the like metta or anapana, not doing to reduce the stress level, not doing to reduce the hatred, not trying to reduce the anger. Okay, they always try to increase the anger, increase the defilements, because they are practicing every day, they are Right. creating every day, they are producing every day. So it is going to be a stronger and stronger every day. Okay, so how, if we say anything which they dislike, they angry. Yeah. Okay, so we should not to comment anyone like that. So just important is just let them be and be focus on your own self, no need to focus on other. Okay, important, it is most important thing. त्याच्यामुळं महाकश्यपला सगळेजण खूप प्रेज करायचे. इव्हन भगवान बुद्ध पण म्हणायचे की महाकश्यप हे पौर्णिमेच्या चंद्रासारखे आहेत, जे फक्त 15 दिवसातून म्हणजे एकदाच बाहेर येतात. तसं महाकश्यप जंगलातून एकदाच भगवान बुद्धांना भेटायला बाहेर यायचे. सो महाकश्यपांची तुलना भगवान बुद्धांनी चंद्रासोबत केली होती. ओके, भगवान बुद्ध म्हणतात की चंद्रावर सुद्धा हे आहे, काय म्हणतात, डाग आहे, बट महाकश्यप इज अ व्हेरी प्युअर, सेम लाईक दॅट. अँड महाकश्यपला हे पण म्हटलं होतं, शील दर्शन संपन्नं धम्मठ्ठं शील दर्शन संपन्नं धम्मठ्ठं सत्यवादिनं धम्मठ्ठं सत्यवादिनं अत्तनकमकुप्पानं एतं असं वाक्य आहे ते. मीन्स तं जनो कुरुते प्रियं. तं जनो कुरुते प्रियं. येस, तो धम्म मीन्स महाकश्यप हे 8 धम्मामध्ये पारंगत आहेत. महाकश्यप हे दुसऱ्याच्या जीवनामध्ये झाकत नाही. म्हणजे इथं विहिरीचं उदाहरण दिलेलं आहे. महाकश्यप कधीही म्हणजे जसं माणूस विहिरीत झाकतो, तर विहिरीत झाकण्याची कृती ही दुसऱ्याच्या जीवनामध्ये झाकण्यासारखी होऊन जाते. ओके, त्याच्यामुळे काय करायचंय की नो नीड टू फोकस ऑन अदर. जस्ट आपण जेवताना दुसऱ्याच्या ताटाकडे पाहतो का कधी? नाही. वी फोकस ऑन अवर ना. सर कधी Yes. पाहुण्याला तर बघावं पण लागते त्यांच्याकडे भाजी वाढली की नाही बरोबर, तर त्यांना पण नाही, सांगावं. समोर एक व्यक्ती असतो ना सर, वाढणारा, त्याची कृती असते ती. ओके, ओके, थँक्यू. येस. ओके, ज्यांनी हात वर केला ते विचारा. सर आतापर्यंत जे लेक्चर झाले ते अवेलेबल होतील का व्हिडिओ? येस आहे, Zoom app युट्यूबवर वरती? आहेत. युट्यूबवर आहे. म्हणजे झूम ऍप वर आता ज्या ऍप वरती आपण जे बोलतो, चर्चा करतो, हे रेकॉर्ड झालेलं आहे, हे अपलोड होऊन जाईल आज रात्री, भेटून जाईल तुम्हाला लिंक. ते कशावरती, ते चॅनल वरती भेटेल का? येस, युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर अपलोड झालं की मी ग्रुप मध्ये टाकून देईल. ओके, हो, थँक्यू सर. ओके, अजून काही? हॅलो सर. येस, हॅलो. विचार. हा सर, मला असं विचारायचं आहे, आवाज येतोय का? येस. जर आपल्याला कुठल्या तुमचा येत आहे सर. जर कुणाला फल प्राप्त करायचं असेल, तर त्या व्यक्तीने दान, शिलाचं पालन आणि समाधी ह्या तिन्ही मार्गातून गेलं असलं पाहिजे, की जर कोणी फक्त शिलाच्या आधारावर की कोणी
दान कर्माच्या आधारावर असं पण असं विचारायचं. एव्हरीथिंग इज इम्पॉर्टंट. अच्छा. ओके. जर आपण म्हणू आता जसं की बनते ज्ञानसिरी आहेत. एक सेकंड. मी इथं म्हणजे कसं आहे की लाईव्ह उदाहरण दिलेलं बरं राहतं, हो आहे हो. की नाही? एक सेकंड. सर आवाज येत नाहीये. एक सेकंड. मी ओके. काही डाउनलोड करत आहे. एक सेकंड. मी डाउनलोड करत आहे. बनतेंचं काही इमेजेस बनतेंनी पाठवल्या होत्या, त्या मी यांना दाखवू इच्छितोय. ऍक्च्युली एक सेकंड. येस. ओके. मी नाव ठेवलं बनतेचं, नाही तर काही म्हणू शकतात लोक. ओके. दिसत आहे मॅडम ज्यांचा प्रश्न होता? हे बघा, बनते रोज भोजनदान देतात प्राण्यांना. म्हणजे त्यांना जे भोजन भेटतं ना रोजचं, त्याच्यामधलं ते वाचवून या प्राण्यांना रोज देतात. बघितलं? तर बनतेंची प्रॅक्टिस खूप हायर आहे, ज्याला आपण टच सुद्धा करू शकणार नाही, इतकी हायर आहे. ओके. नाही, ऐकून घ्या पहिले. तर त्यांना मी विचारलं होतं, बनते तुमची तर शील पण खूप पक्के आहे, तुमचं तर ध्यानही खूप पक्क आहे, तर तुम्हाला दानाची काय गरज? परंतु त्यांनी उत्तर खूप चांगले दिले होते की दान ही पारमिता आहे आणि पारमिताशिवाय परिपूर्णत्व येत नाही. म्हणजे अनंत पदापर्यंत जाण्यासाठी परिपूर्णत्व येत नाही. आपण कितीही शील पालन केलं आणि ध्यानही केलं, आपण येऊन ज्ञानही प्राप्त केल्या, बनते तर खूप समोर आहे. बनते पुनर्जन्म कसं प्राप्त करायचं हे ध्यानामधून प्रॅक्टिसनं शिकवतात, परंतु ते पण दानाला महत्व देतात. त्याच्यामुळं शील समाधी प्रज्ञा किंवा शील समाधी प्रज्ञा तर असतंच, परंतु श्रीलंकेमध्ये दानशील समाधी, यस, दानशील समाधी असं, दानशील भावना. दानशील भावना, यस, या टाईप दानशील म्हणतात ते, दानशील भावना. ओके. तर यालाही महत्व आहे. ठीक आहे. ठीक. थँक्यू सर. ते पारमिता आहे, हॅलो पारमिताशिवाय नाही. यस, बोला. सर, आपण असं कुठलं कर्म केलं की आपल्याला मनुष्य जन्म भेटलाय? कॅनॉट से सर्टन टाईप, बट मनुष्य जन्म हे असंख्य पुण्याचं फळ आहे, एवढं मी सांगू शकतो की दिस सर्टन टाईप ऑफ कर्मामुळेच आपल्याला मनुष्य जन्म भेटला हे कोणीही सांगू शकणार नाही, फक्त भगवान बुद्धच सांगू शकतील. ठीक आहे. आता सध्या भगवान बुद्ध नाहीये, तर त्याच्यामुळं सध्या तर कोणीच सांगू शकत नाही की माझा जन्म कोणत्या विशिष्ट प्रकारच्या कर्मामुळे मनुष्य याच्यात झालेला आहे. परंतु हे मी पक्क सांगू शकतो की मनुष्य जन्म हा असंख्य पुण्याचा फळ आहे. तुमचे खूप सगळे पुण्य असतात, त्यामुळे तुमचा मनुष्य जन्म होतो. ठीक आहे. प्रश्न नसतील तर क्लोज करूया. सर, एक प्रश्न. ओके. सर, स्वतःपन्न ही जी काही अवस्था आहे, मानसिक अवस्था किंवा ही जी काही स्थिती आहे, तर ह्या सगळ्यांचा सार जो आहे स्वतःपन्न बनण्याचा,
तो बुद्ध धम्माचा पाया आहे का? म्हणजे ह्याच्यावरच मला असं वाटतं बुद्ध धम्म आधारलेला आहे. तुम्ही जे काही प्रवचन दिलं येस. त्यात ज्या काही गोष्टी सांगितल्या. ऍक्च्युली विदाउट श्रोतापन्न आपण अनंतपर्यंत जाऊ शकत नाही. हम्म, निर्वाणाचा पहिला दरवाजा जो आहे तो श्रोतापन्नापासूनच उघडतो. हम्म, ओके. हम्म, तर श्रोतापन्न म्हणजे जे ज्ञानप्राप्तीचे जे 8 मग्ग आणि फल आहे त्याची पहिली हम्म. पायरी स्वतःपन्नच आहे. तिथूनच हे नाही पहिली की यस फर्स्ट पहिली फर्स्ट पायरी. ओके ओके. अच्छा, पहिली पायरीच जर अवघड असेल सर मग ते पुढे तर किती नाही का? प्रॅक्टिस केलं तर सोपं आहे. हा, अजून एक म्हणायचंय सर की आता बघा की रोजच्या जीवनामध्ये आपल्याला सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडायला लागतात, म्हणजे ऑफिस, घर, हे सगळं. तर मग त्यासाठी स्वतःपन्न फक्त पहिलीच पायरी जर आपल्याला चढायची असेल किंवा प्राप्त करायची असेल तर काही दिवसांसाठी मला असं वाटतं की सगळं सोडून मग कुठेतरी विहारात जाऊन काय बसल्याशिवाय ती गरज नाही, प्रॅक्टिस होणार नाही सर. गरज नाही. तुम्ही शील व्यवस्थित ठेवा. अच्छा, शील. तुम्ही शील व्यवस्थित ठेवा, तुम्ही ध्यान व्यवस्थित करा, तुम्ही पारमिता व्यवस्थित पार पाडा, तुम्हाला घरच्या घरी प्राप्त होऊ शकतं. अच्छा, हे सगळे व्याप सांभाळून पण होऊ शकेल. होऊ शकतं. एवढे सगळे व्याप सांभाळूनच तर याच्यामधले 7 ते 8 जण निमित्ताने ज्ञानापर्यंत पोहोचले. हो 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 हो. पोहोचले ना. ऐकते मी सर तुमच्याकडनं. बरोबर आहे. येस, ऍक्च्युली आहे इथं तर हो, मला आहे. वाटतं 2 जण आहे इथं सध्या. येस सर. they already gain ना. So they are the living proof ना. असं नाही की आपण हवेत बोलत आहे. नाही नाही, माहिती आहे मला. आहे की नाही. येस. पण So they can, if we can attain at the home, so we can attain the stages also at the home, but we need a good teacher. ओके. Okay, we need a good and powerful teacher for that. ओके ओके सर. एवढं आहे की तुमचा रस्ता थोडा लंबा होऊन जाईल घरी, म्हणजे वेळ लागेल खूप, परंतु तुम्ही जर विहारात गेले तर तो वेळ कमी होऊन जाईल. संपूर्ण वेळ तुम्हाला तिथं द्यायला मिळेल म्हणजे आपल्याला. येस, तुम्हाला संपूर्ण वेळ भेटेल, तुम्हाला चांगले शिक्षक भेटतील आणि रोज चांगला धम्म ऐकायला भेटेल. दिस इज डिफरंट थिंग. बट हे पण आहे की तुम्ही घरी येऊ शकता, असं नाही की कोणी घरी येऊ शकत नाही. घरी येऊ शकता, तुम्ही प्राप्त करू शकता फल प्राप्ती, कारण की भगवान बुद्धांनी धम्म त्याच्यासाठी दिलेला आहे, प्रॅक्टिससाठी. एनीवन कॅन अटेन ॲट द होम ऑल्सो. ओके सर. आणि सर हे मला माझं जे आहे ते खरोखर दुःखाचं कारण हे अतिशय मला खूप चांगल्या पद्धतीने समजलं सर आज. खूपच चांगल्या पद्धतीने. व्हेरी नाईस. ओके सर, मला उत्तर मिळालं. व्हेरी गुड. ओके सर, अरहंत पदासाठी नेक्खम्म करावंच लागतं, मस्ट आहे. सर, अरहंतच नाही, स्वतःपन्नासाठी पण नेक्खम्म करावं लागतं. नाही, घरदार सोडणं. दॅट इज अ महाअभिनेक्खम्म सर. ओके. दॅट इज अ व्हेरी हाय रिनाउन्सिएशन. येस, यू कॅन. समजा अरहंत पदासाठी कसं आहे की तुम्हाला करावंच लागणार आहे, बट केव्हा सपोज तुम्ही आता जसं तुम्ही आहे ले पर्सन आहे, तुम्ही आता सध्याही अरहंत पद प्राप्त होऊ शकतं तुम्हाला, पण तुम्ही फक्त 7च दिवस जिवंत राहाल. ओके ओके. पण तुम्हाला समजा जिवंत राहायचंय, निर्वाणाचं सुख तुम्हाला उपभोगायचंय समोर, ती असीम शांतता उपभोगायची आहे, तर तुम्हाला चिवर घेऊन संघामध्येच जावं लागतं. कारण की ते जे हायर माइंड आहे ते प्रोटेक्ट फक्त 227 शिलानच होऊ शकतं. पंचशिलानं नाही होणार, 10 शिलानं नाही होणार. आणि सेम सकदागामी अनागामीसाठी सुद्धा. अनागामी कॅन स्टे. Anagami can stay in 10 Shila, no problem. Anagami is a once returner, na? He can stay, but very rare. Means he also need nearly Sangha. Yes, but Sotapanna can easy, जसं की ते Vishakha and another is Anathapindam. Both are Sotapanna, na?
दे लिव्ह नॉर्मल लाईफ ना. हम्म. ते ऑल्सो सोतापन्न. But they die with हॅलो the सर. हा बोला. हा सर, मला थोडं पारमिताबद्दल सांगता का? मला नाही कळलं पारमित म्हणजे कशा असतात. सर यांना पूर्ण प्रवचन द्यावं लागेल मग. सर नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे ना माझं सुटला बराचसा भाग. मला असं मध्ये मध्ये थोडं दोन पारमितावर एक प्रवचन दिलेलं आहे शीतल मॅडम ना युट्यूबला. तर तुम्ही ते जर ऐकलं तर चांगलं होईल. ऍक्च्युली एकच दिलंय. तर पारमिता मी सिंपल सांगतो. पहिलं सर मला रिमाइंड करसा रवींद्र सर. हो. तर जसं की पहिलं दान आहे. ओके. दानामध्ये 3 प्रकार येतात. अहिंसा दान, अभयदान, धम्मदान. ओके. त्याच्यानंतर शील आहे. शील तर मी आता शिकवलं. दानशील नेक्खम्मा आहे. नेक्खम्मा म्हणजे काय की त्याग करणे. ओके. तर त्याग कशाचा? जसं की लोभ, द्वेष आणि मोहाचा त्याग करणे. त्याच्यानंतर कोणतं येतं सर? हॅलो. हा आठवतंय सर. ईर्ष्या करू नये. प्रज्ञा आहे. ओके. जसं की प्रज्ञा प्राप्तीसाठी तुम्हाला ध्यानच करावं लागणार आहे मॅडम. ध्यान आणि शील पालन करावं लागणार आहे. प्रज्ञा 3 प्रकारची असते त्यामध्ये. सुत्तमय प्रज्ञा, त्याच्यानंतर चिंतनमय प्रज्ञा, त्याच्यानंतर एक ध्यानामधून निर्माण होते ती प्रज्ञा. त्याच्यानंतर विद्या येते. विद्या म्हणजे एनर्जी, डिलिजन्स, एफर्ट. म्हणजे जे सम्यक कृती आहे ती तुम्हाला करावी लागते. एफर्ट म्हणजे जसं की सकाळी उठल्या उठल्या जर आळस येत असेल तर तो आळस झाडून तुम्ही ध्यानाला बसता. ही झाली तुमची एफर्ट, विद्या. म्हणजे तुम्ही दरवेळेस एनर्जेटिक राहता, तुम्हाला आळस येत नाही. ओके. त्यानंतर एक खांती म्हणजे पेशन्स, संयम, एन्ड्युरन्स. ओके. म्हणजे संयमशीलता तुमच्यामध्ये खूप आली पाहिजे. तुमच्यामध्ये कोणी जर उत्तर दिलं तर तुमच्या मनामध्ये 10 मिनिटचा पॉज असणं गरजेचं आहे संयमासाठी. त्याच्यानंतर सच्च, ट्रुथफुलनेस. तुम्ही दरवेळेस सत्य बोललं पाहिजे. जसं की चौथं शील जे आहे ते तुम्ही सदैव पालन केलं पाहिजे. ऑनेस्टी म्हणतात त्याला. ऑनेस्टी म्हणजेच इमानदारी वगैरे. ओके. सत्यता. अधिष्ठान म्हणजे अधिष्ठान म्हणजे डिटर्मिनेशन म्हणजे निश्चय क्षमता तुमची खूप स्ट्रॉंग असली पाहिजे. जसं की मी 1 तास ध्यानाला बसेल तर तुम्ही 1 तास बसलेच पाहिजे. तुमच्या निश्चय मधामध्ये तुटला नाही पाहिजे. नंतर मेत्ता तर तुम्ही केलेलीच आहे. ओके. मेत्ता तर तुम्हाला माहितीच आहे कशी करायची. हे पण पारामिताच आहे. नंतर उपेक्षा जे आहे, उपेक्षा ही पारामिता मैत्ता, मुदिता आणि करुणा या तिघाची प्रॅक्टिस केल्यानंतर ही पारामिता डेव्हलप होते. ओके. डायरेक्टली ही पारामिता येत नसते. मोस्टली उपेक्षा पारामीला वेगळ्या पद्धतीने घेतल्या जातं लोकांतर्फे. ओके. इक्वेनिमिटी डायरेक्टली डेव्हलप होऊ शकत नाही. त्याच्यासाठी प्रॅक्टिस पाहिजे. त्याच्यासाठी मेत्ताची प्रॅक्टिस पाहिजे, मुदिताची पाहिजे, करुणाची प्रॅक्टिस पाहिजे. त्या तीनामधून हे निर्माण होतच होतं. हे डायरेक्टली होत नाही. आलं लक्षात मॅडम? सर मध्ये मध्ये आवाज नव्हता येत. ठीक आहे, चालेल. हे हिंदीमध्ये होत आहे ना आपलं? येस. हा, ठीक आहे सर. त्याची रेकॉर्डिंग मग इथे टाकली की मग ते ऐकता येईल परत. येस. हे रेकॉर्डिंग तुम्ही पुन्हा ऐकू शकता. हो. ठीक सर, धन्यवाद. सर, एक प्रश्न करायचा आहे. मेंटली जर कोणी कमजोर व्यक्ती असेल तर त्यांना आपण मेत्ता भावना देऊ शकतो सर? येस. समोरचा व्यक्ती हा म्हणजे काय म्हणतात, पुरुष नसला पाहिजे, स्त्री असली पाहिजे. तुम्ही लेडीजच आहात ना? एक उदाहरण म्हणजे जसं डॉक्टरनी सांगितलं ऑपरेशन, पण मनाला पटत नाहीये. म्हणजे ऑपरेशन नाही सांगितलं पण त्या व्यक्तीला वाटतं की मला ऑपरेशनच करायचंय, तर त्यासाठी आपण चांगली अशी मेत्ता भावना पाठवू शकतो ना? मला समजलं नाही, पुन्हा सांगा. म्हणजे आता कुणी एक व्यक्ती आहे, तिला ऑपरेशन नाही सांगितलं पण तरी सुद्धा आहे ना, ती मेंटली म्हणजे मला ऑपरेशन करायचंय असं म्हणजे असे तिच्या डोक्यामध्ये काहूबाहू विचार येतात.
आणि डॉक्टरनी खूप एकदम समंजसपणे सांगितलं की आवश्यकता नाही, तर त्यासाठी आपण मेत्ता भावना पाठवू शकतो का, की ते टाळायला पाहिजे? नाही, तुम्ही तुम्ही हा. तुम्ही ऍक्च्युली करू शकाल त्याच्यावर, परंतु हा. तुम्ही जर समोर असाल, तुम्ही केल्यानंतर जर गेले तर तुम्ही त्याचे विचार बदलू शकता. समजत आहे का? ओके. स्वतः व्यक्ती डिल्युजन मध्ये आहे, म्हणजे स्वतः हा व्यक्ती भ्रमामध्ये आहे, परंतु तुम्ही गेल्यानंतर त्याचा भ्रम डायरेक्टली क्लिअर होऊन जाईल तुमच्या मेत्तामुळे. ओके. हा सर, थँक्यू सर. हॅलो. ओके ओके. येस येस मॅम. येस येस, विचारा विचारा. हा, जसं बोलले की आपल्या तुमच्यावाल्या ग्रुपमध्ये 5-6 जण स्वतःपती याला. नो 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 नो, मी असं म्हटलेलं नाहीये. नाही, म्हणजे माझं असं म्हणणं होतं की मग ते मार्गामध्ये आहेत की फल प्राप्त झालंय असं. नो नो नो, व्हेरी फार येट, खूप लांब आहे अजून. म्हणजे लांब आहे. चालत आहे असंच म्हणणं आहे ना मग? नाही 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 नाही, खूप लांब आहे अजून. मी कमेंट नाही करू इच्छित काही. अच्छा अच्छा. नाही, कारण की त्याचे दुष्परिणाम होतात. माझ्या प्रॅक्टिसवर तर होतील, परंतु लोक वेगळ्या पद्धतीने घेऊन घेतील त्याला. त्याच्यामुळे मी हे सांगू इच्छितो की त्यांची प्रॅक्टिस चांगली आहे बऱ्याच जणांची, परंतु मी हे नाही सांगू शकत की ते कुठे आहेत म्हणून. ओके, म्हणजे मग्ग आणि फलाबद्दल नाही सांगू शकणार मी. ओके ओके. तेवढे भांडे घास म्हणा आता त्याला जेवल्या. थँक्यू सर. ओके. हॅलो सर. येस हॅलो येस येस, विचारा. सर, माझा एक प्रश्न आहे की सपोज एखाद्याला धम्माची आवडच नसली तर त्या व्यक्तीला कसं वळवायचं धम्माकडे? आपण सांगतो तरी तो व्यक्ती ऐकत नाहीये, थोडं तरी ऐका म्हटलं ऐकत नाही, तर त्या व्यक्तीच्या वळला पाहिजे, असं काय करायला पाहिजे? काहीच करू नका. काहीच करू नका. काहीच करू नका. होत नाही. नाही होत नाही, कारण की हे बघा, मला एक सिंपल उदाहरण द्या. एक छोटस आंब्याचं रोपट आहे आणि तुम्ही त्याला रोज ओरडते, प्रेमानं म्हणते, त्याला हात लावते, दया करते आणि म्हणते की तू आंबा लवकर दे. होईल का? का बरं? कारण की परिपक्वच नाही ना अजून. पण थोडी तरी सुरुवात केल्याशिवाय आवड कशी निर्माण होणार? हे ऍक्च्युली आवडीचा भाग नाही मॅडम, हा पारमिताचा भाग आहे. अच्छा. हे आवडीवर नसतं कधीच. म्हणजे तुमच्या पारमिता आहेत म्हणून तुम्ही प्रॅक्टिस करताय. ओके. बाकीच्या आहेत का? एवन तुमच्या आजूबाजूचे आहेत का? तुमच्या घरातले आहेत का सगळे? माझे 2 मुलं आहेत. एक मुलगा करतो, सगळं करतो, पण मोठा मुलगा नाही करत ना. माझे मिस्टर अजिबात करत नाही. का नाही करत? काय माहिती. मी किती सांगते बंधन करा, हे करा. याचं कारण तेच आहे मॅम की ते त्यांची पारमिता नाहीये पूर्ण अजून, त्यांचे आंबे पिकले नाही मॅडम. अच्छा. आणि माझा अजून एक दुसरा प्रश्न आहे की त्या दिवशी तुम्ही बोलले की नेक्स्ट सर ये बात सही है। बोलिए बोलिए। ये बात सही है जो आपने बोले ना भाई सर, तो ये बात सही है जो मैडम ने प्रश्न किया है ना, आंसर दे रहे हो, ये बात सही है। मैं भी हमारे घर में बोलती हूँ मेरे हस्बैंड को, लेकिन वो नहीं करते हैं, बोलते मेरा मन नहीं लगता। मेरी लड़की करती है। यस यस यस, वैसा ही होता है, वही होता है एक्चुअली जी। ओके, विचारा मॅम अजून काय? हा, माझा तो एक दुसरा प्रश्न होता की तुम्ही त्या दिवशी बोलले की नेक्स्ट सम्यक संबुद्धी ते अजान ब्रह्मासव काहीतरी नाव आहे, असं नाही का? असंच नाव घेतलं वाटतं ना? संबुद्धी. हा, तर त्यांना पण भगवान बुद्धासारखं सगळं प्राप्त होणार का? ते पण असं ब्रह्मलोकात जाऊन देवलोकांना धम्म वगैरे शिकवतील का? ते मी यांच्याबद्दल बोललो मॅडम, म्हणते आर्य धम्म बद्दल बोललो असेल. अच्छा, नाही म्हणजे नेक्स्ट सम्यक संबुद्धी कुणाचं नाव घेतलं तुम्ही? नेक्स्ट जे आहे ते मैत्रेय बुद्ध आहे. अच्छा.
ते अजिता आहे. अजिता म्हणून जे अजाशत्रूचा मुलगा होता ते. अच्छा अच्छा जे समोर होणारे बुद्ध मी त्या दिवशी याच्याबद्दल सांगितलं. अच्छा ठीक आहे. आपलं बनते आर्य धम्म बद्दल सांगितलं असेल. ते आहेत समोरचे होणारे, अच्छा परंतु ठीक एकदम समोर नाही. समोरचे त्यांचे बोलणं अजून नको 800 लाईफ जातील, त्याच्यानंतर होतील. अच्छा ओके. ठीक आहे. आजचं प्रवचन फार छान होतं आणि प्रयत्न करणार श्रोता पण स्टेजला जायपर्यंत. नाही, तुम्ही त्याच्या मागं पडू नका, फक्त हलक्यानं प्रॅक्टिस करा. हलक्यानेच करणार, पण हा. म्हणजे पण व्हायला तुम्ही पाहिजे जर असं. मनात जर असं ठेवून देवसान की मला बनायचं आहे, मला ते इथं जायचंय, तर होणार नाही. ओके. मनात नाही ठेवायचंय, फक्त निस्वार्थ भावाने प्रॅक्टिस करायची. बरं बरं, अजून मला एक प्रश्न आहे. एका प्रश्नाचं उत्तर द्या. सिंपल. पतंग वर केव्हा जातो? ढील देतो तेव्हा ना. हलका असतो ना. हो. हलका असतो ना. दोरा खूप लोखंडासारखा वजनदार असतो का? नाही, ढील सोडली तर. आपण ढील सोडतो ना. हो. आहे की नाही? ते हलका पण असतो, आपण ढील पण सोडतो, म्हणून तो खूप उंच जातो. तशीच प्रॅक्टिस मध्ये या 2 गुणाला कधी लक्षात ठेवायचं. अच्छा. ओके. पकडून ठेवायचं नाही कोणत्याही गोष्टीला, आणि ढील सोडत राहायचं, आणि हलकं राहायचं. आलं लक्षात? थँक्यू थँक्यू. कोण होतं? बोला. हॅलो. हा बोला. हा सर, नमो बुद्धाय. सर, मी 1999 मध्ये ते 10 दिवसाचे शिबिर केलं होतं. त्यावेळी माझं मन बराबर, जे मी 10 दिवसात शिकले ते खूप काही शिकले, परंतु घरी आल्यानंतर ते काही मी करू शकलो नाही. ओके. परंतु आता माझी मिसेस करते, माझी मुलगी करते, पण माझं मन केंद्रित होतच नाही. ओके. तर तुम्ही करूच नाही लागले म्हणून केंद्रित नाही झालं ना सर? नाही, बसतो, परंतु मन विचलित. कधीपासून ट्राय केला तुम्ही? मी आता माझी मिसेस सुरू केलं तेव्हा 1-2दा बसलो मी सकाळी 4 वाजता. फर्स्ट ट्राय केव्हा केला? फर्स्ट ट्राय म्हणजे आता यावेळी. ह्यावेळी हिचे 2-4दा झाल्यानंतरच मी केलं. ती खूप तर ते कसं म्हणत आहे होती. की स्टेप वाईज करावं लागतं ते. पहिले काउंटिंग मेथड दिल्या जाते, त्याच्यानंतर आनापाना घेतल्या जातं, त्याच्यानंतर बुद्धानुस्मृती, मरणानुस्मृती, त्याच्यानंतर मेत्ता, आणि मग पुन्हा आता हे एंड वर येतात आता. ओके. जे नवीन होते तेही करतात, जे जुने तेही करतात, परंतु एक विशिष्ट प्रकारची काय म्हणतात पद्धत असते. त्या पद्धतीमधून ढासळल्या गेले लोक की बरोबर ऑटोमॅटिक करायला लागतो आपण. आहे की नाही? आपण डायरेक्ट आलो आणि डायरेक्ट बसलो तर आपलं मन लागणार नाही ना. बरोबर आहे. आहे की नाही? सपोज आता एखादा क्रिकेटर आहे, क्रिकेट खेळायचंय तुम्हाला चांगल्या इंटरनॅशनल लेवलला, तुम्हाला प्रॅक्टिस पाहिजे ना. आहे की नाही? तुम्हाला जर चांगलं खेळायचं असेल तर प्रॅक्टिस पाहिजे. सेम चांगलं ध्यानापर्यंतही पोहोचायचं असेल तर प्रॅक्टिस पाहिजे सर. नाही, माझ्याकडे ते 10 दिवसाची जी मी विपස්සना केली होती ना, त्याचं एक मी पुस्तक आणलं होतं तिथून. व्हेरी लॉंग ना. त्यात सविस्तर लिहिलं होतं, पण ते पुस्तक दिसत नाही आहे. मला वाटतं ते पुस्तक राहिलं असतं थोडं आणखी सोपं झालं असतं. पुस्तकांना ध्यान नसतं लागत सर. नाही, त्याच्यात स्टार्टिंग लिहिलं होतं, जसं नाही का की तुम्ही सुरुवात कुठून करावी, कशी करावी, काय करावं. ओके ओके, ठीक आहे. तुम्ही ट्राय करा. ऍक्च्युली तुमच्या घरच्यांना सगळ्यांना माहिती कसं करायचं आहे. त्यांच्यापासून वाटलं तर तुम्ही त्यांना रिक्वेस्ट करा की तुम्ही पहिल्यापासून जसं सुरुवात केली तसं मला सांगा. आहे की नाही? ठीक आहे, ठीक आहे. येस. ओके. ओके, थँक्यू. ओके. चॅट मध्ये प्रश्न आहे सर, वाय फीमेल कॅन डू मेत्ता टू फीमेल्स ओनली? That is Buddha's rule that female can do only metta on female but not on male.
That is the Buddha's rule. So that way should we have to go. Simple है. Female, it is okay, but female male is a problem. The problem of lust, the problem of attraction, the problem of many things. Okay, so that's why Buddha have the rule about the metta. आणि बुद्धांनी रूल ठेवलेला आहे की स्त्रिया हे स्त्रियावरच करतील, स्त्रिया हे पुरुषावर नाही करतील, पुरुष हे पुरुषांवरच मेत्ता करतील, पुरुष हे स्त्रियावर नाही करतील. परंतु ज्या वेळेस तुम्ही फर्स्ट ज्यांना एंटर करसाल मेत्तामध्ये हायर कॉन्सन्ट्रेशन, त्यावेळेस तुम्ही पुरुषावर करू शकाल. ठीक आहे. ओके, नो आन्सर. ओके सर, आता मे बी प्रश्न संपले असतील. सर नॉन रिटर्नर बद्दल हॅलो. हा बोला. विचारू का? बोला. सर मग आजारी व्यक्तीसाठी जर करायचं असेल आणि ते जर मेल असेल तर मग कसं करायचं? फॅमिली मेंबरच्या सोबत करू शकता तुम्ही, दोघं तिघं ग्रुप मिळून. म्हणजे त्यांना ग्रुप मध्ये आता कोणावर करायचं, सपोज तुमच्याच फॅमिली मधले असतील सपोज. ओके, तर तुमच्याच फॅमिली मधले असतील तर ऍक्च्युली माझा भाऊ आहे, ते सध्या आयसीयू मध्ये ऍडमिट आहे. तर त्यांच्यासाठी मी करून राहिलेली पण आहे, पण अचानक हा शब्द ऐकला तर मला थोडं वाटत आहे की आजारीसाठी असं. आजारीसाठी सिंपल आहे, तुम्ही तुमची आई आणि तुम्ही मिळून करू शकता, किंवा त्यांच्या फॅमिलीचं नाव म्हणून घेऊन तुम्ही डायरेक्टली म्हणू शकता. जसं त्यांच्या फॅमिलीचं नाव काय आहे? एकच समजा आमची फॅमिली, म्हणजे सरनेम घ्यायचं ना समजा. हा, सरनेम. यावले समजा, यावले. तर सरनेम घ्यायचं आणि यावले कुटुंबातील सर्व व्यक्ती हे आजारातून मुक्त, हे लाईन कंटिन्यू म्हणत राहायची. ओके, त्यांच्या कुटुंबाचं नाव घेताय ना. म्हणतो त्या व्यक्ती, हो त्या व्यक्तीचा चेहरा वगैरे असं नाही, चेहरा नाही, चेहरा नाही, किंवा त्या फॅमिलीचा चेहरा किंवा स्ट्रक्चर असं काही नाही, गरज नाही. परिवार गरज नाही. तुम्ही त्यांचा ते जर आयसीयू मध्ये सिरियस असतील तर त्यांचा फोटो ग्रुप मध्ये टाका. खूप जण आहेत तिथं चांगले प्रॅक्टिशनर. ठीक आहे सर, टाकते सर मी उद्याला. येस, ओके. हा सर बोला. प्रश्न आहेत. एक लास्ट प्रश्न विचारू का सर प्लीज? तुम्ही रात्रभर विचारा, मला सर एक लास्ट प्रश्न आहे. लास्ट कशाला, फर्स्ट एक, काही प्रॉब्लेम नाही. हॅलो. हा बोला. हॅलो. हा बोला. सर बस एक लास्ट प्रश्न आहे सर. रस्त्यांवरच्या भिकाऱ्यांना बघून रस्त्यांवरच्या भिकाऱ्यांना बघून खूप मन विचलित होतं सर, की यांचे कर्म कसे असतील. म्हणजे ते इतके दयनीय वाटतात की त्यांची अगदी पिढी, बाळ, आई, त्यांचं सगळं घराणं, म्हणजे त्यांचे कर्म कसे असतील सर? नो डोनेशन. हॅलो. हा सर, जे व्यक्ती चोरी करतात आणि दान करत नाही, त्यांचे हाल तसे होतात. समजलं का? हो सर. जर तुम्हाला तसे हाल नाही व्हायचे असतील तर तुम्ही दानामध्ये पाणी जास्त द्या. ओके, भिक्खूंची सेवा करा, या गोष्टी तुम्ही करा. त्याच्यानंतर चोरी करू नका, हे शील पक्क ठेवा. तुम्हाला कधीच तसे जन्म भेटतील नाही. ओके सर, पण तुम्ही जे सांगितलं ना सर की खूप पुण्य केल्यानंतर मनुष्याचा जन्म मिळतो, तर सर मग यांना मनुष्याचा जन्म कसा भेटला असेल? ओके, तेही सांगतो मी, काही प्रॉब्लेम नाही. हॅलो.
येस, एक सेकंड सांगते. तर यांना मनुष्याचा जन्म कसा भेटला, तर यांचं कसं असतं की मिक्स टाईप नाही म्हणू शकत आपण, परंतु मरता वेळेस यांचे वाईट कर्म यांना आठवतात. ओके, सपोज कोणत्याही जन्मामध्ये असतील, वाईट कर्म आठवतात. वाईट कर्म परंतु पुण्यासोबत यांचा जन्म होतो. म्हणजे वाईट कर्म आठवतात परंतु पुण्य जास्त असतात. पुण्य जास्त असल्यामुळं यांचा जन्म मनुष्य जन्मात होतो आणि वाईट कर्म आठवल्यामुळं यांचा जन्म हा अशा दुर्गती याच्यामध्ये होतो. समजलं का? हॅलो, ठीक आहे. आय होप की समजलं असेल. येस, समजलं का मॅडम? हा सर, एका वेळेस किती लोकांसाठी मेत्ता करता येईल? म्हणजे लिमिट आहे का, की एका व्यक्तीसाठी 2 व्यक्तीसाठी अशी मेत्ता करायची, अशी काही लिमिट आहे का? नो लिमिट, नो लिमिट. अनबाउंड आहे. तुम्ही किती लोकांसाठी, किती जीवांसाठी करू शकता. अच्छा, म्हणजे आता आम्ही नवीन आहे, तरी पण आम्हाला करता येईल का? नवीन? तुम्ही कधी जॉईन झाले? आता या बॅचला 19 तारखेला. नवीन कुठे आहे? तुम्ही तर जुने झाले आता. ठीक आहे. नवीन नाही मला असं वाटतं तुम्ही सगळे कोणीही जुने नाहीये. सॉरी, तुम्ही कोणी सगळे जे आहेत ते नवीन नाहीये. तुम्ही असंख्य जन्मापासून सोबतच प्रॅक्टिस करत आहेत आमच्या. थँक्यू सर. हो, हे म्हणजे आमचं म्हणजे माझा आता प्रवेश असा हेच झाला. आमच्या मॅडम आहेत त्या शेंडे मॅडम, त्यांना माझं नाव कसं सुचलं हेच मला कळलं नाही, कारण मी बरीच लांब राहते त्यांच्या घरापासून आणि त्यांच्या परिचयाच्या खूप बाया आहेत, तरी त्यांना माझं नाव सुचलं आणि मी याच्यात एंट्री केली. ते सुचलं नाही, ते कर्म असतात जे बरोबर कनेक्ट होतात आणि टाइमवर तुम्हाला तिथपर्यंत आणून देतात. हो, तेच म्हणजे मलाही नवलच वाटलं ह्या गोष्टीचं, की मला कशी काही संधी मिळाली म्हणून. थँक्यू सर. येस. Manda Sagre sir wanted to ask a question in Jainism. There is a one day called Kshamavani, that means forgiveness day. So they ask for forgiveness to everyone they know. So if you hurt someone knowingly or unknowingly, how Buddhism tell us to do? Okay, actually क्षमा मागणं इट इज ओके. फॉरगिव्हनेस केल्यानं त्याचे जे पुण्य असतात त्याचं फळ थोडंसं कमी होऊन जातं, परंतु त्याचं फळ त्याला शुअर भेटतं, नष्ट होत नाही. आलं का लक्षात? त्यांनी प्रश्न विचारलाय. मंदा सागरे. नाही सर, एक वेळा रिपीट कराल का प्लीज? कसं असतं, फॉरगिव्हनेस जे आहे ना, जैनिझम मध्ये जे सांगितलेलं आहे क्षमावानी, त्याचं इफेक्ट काय आहे की त्यांच्यानुसार मे बी, आय डोंट नो, मी कधी वाचलं नाही त्यांचं, सो मे बी त्यांच्यानुसार असं असेल की क्षमा मागितल्यानंतर जे काही केलेलं ते निघून जाईल, असं होत नाही. कारण की ते जे कर्म असतात ते कर्म त्या कर्माची इफेक्ट शुअर त्यांना भेटतात, फिक्स भेटतात. ओके, फक्त एवढं आहे की त्या कर्माचं जे काही प्रभाव त्याच्या मनावर आहे, जी गिल्टी फिलिंग आहे ती कमी होणार आहे, बाकी त्याचे फळ तर त्याला भेटणारच. ओके, पण म्हणजे आपल्याला कळणार कसं की ते तेच कर्माचे फळ आहेत किंवा आपण कांट से त्याच्यासाठी तुम्हाला यथा कर्मोपग ज्ञानापर्यंत जावं लागेल. मीन्स यू नीड टू सी द कॉज अँड इफेक्ट रियालिटी. Okay, you need to go to that level in the meditation. Okay. Yeah. Thank you. Yeah. Okay, स्वतःपन्न व्यक्ती कसे ओळखावे? स्वतःपन्न व्यक्ती कसे ओळखावे? स्वतःपन्न व्यक्ती ओळखण्यासाठी व्यक्ती स्वतःपन्नच पाहिजे. येस मॅडम, विचारा. येस, विचारा. हा, विचारा.
चुकून झालं वाटतं. Okay, anagami. Sir, anagami means he will attain arhanship immediately after rebirth. Okay. Immediately after? In the Google, it is say that the Pali, Puggal Panyati and Sanskrit texts Maha Prajna Paramasatra. Okay, याच्यानुसार Vibhisika Adidharma both describe 5 classes of anagami. When anagami is reborn in pure abodes, one of the following scenarios will occur. Okay, तर प्युअर अबोर्ड मध्येच अनागामींचा जन्म होतो. म्हणजे जसं की मोस्टली ब्रह्मलोकामध्येच होतो. ओके ओके, सो त्यांचा जन्म का त्याच्यामध्ये होतो? कारण की ते 8 जाना प्राप्त करतात. ओके, मोस्टली दे डाय इन अनदर इमटेरियल जानास. ओके ओके, जसं की आपण म्हणतो की जे सैन्य वायुसेना म्हणतात ना, ते 4 प्रकारचे इमटेरियल आहे, त्याच्यामध्येच ते मरतात. परंतु जसे ते जन्म घेतात तिथं ते अरहंत होतात. मेनी Yes. काही जन्म घेतात, घेतल्या अरहंत होतात. काही जे असतात ते लॅटर हाफ लाईफ नंतर ते निर्वाणापर्यंत पोहोचतात. काही जण जे असतात ते शेवटी पोहोचतात. सो देर इज 5 टाइप्स इन गुगल ऑल्सो दे से. So like that. But anagami is once returner. Once returner means after death he only one birth. Okay. But most of the time 99% it's pure abode Brahmalok. मग वन्स रिटर्नरलाच नॉन रिटर्नर म्हणतात का? सर अनागामीचं विचारताय का तुम्ही सकतागामीचं विचारताय? नॉन रिटर्नर कोणाला म्हणतात? नॉन रिटर्नर अनागामी. ओके, त्याच्याबद्दलच विचार. येस, अनागामी जो आहे तो म्हणजे प्युअर अबोर्डला गेल्यानंतर ह्युमन रिअलमला येणार नाही. बट सकदागामी वन्स रिटर्नर मीन्स प्युअर अबोर्डला जाईल, परंतु पुन्हा एकदा मनुष्य लोकात येईल आणि अरहंत होईल. ओके. येस. Yes, you can give food and money to the beggar on the road, as some of them don't have good intentions. Okay, if they don't have good intention, then don't waste your money and time. Okay. Why? What mean why? Chat मध्ये प्रश्न चालू आहेत सर. Don't have good intentions, then why? Then why? Oh yes, if they don't have good intention, you are wasting your money, na? Try to invest them in for the good people. There are many. You can go to the orphanage. You can go to the जे लहान मुलं असतात अनाथ आश्रम मध्ये, त्यांना देऊ शकता तुम्ही. ओके, जर तुम्हाला समजलं की हा भिकारी तुम्हाला पैसे दिल्यानंतर okay, we should have a good intention. Yeah, we must have good intention to give, na? But if you know that this person will not use your money for his welfare, then your good intention is not usable for yourself also. समजत आहे का? Yes. Okay. Yeah, I think enough. 10:30. Either you will make me alive until morning. चला सर. ओके, सकाळी प्रश्न विचारा. सकाळी तर कोणी विचारत नाही. काय प्रॅक्टिस मध्ये असतात ना. ओके, झोपायच्या प्रॅक्टिस मध्ये असतात. लास्ट 8 days 8 days finish very quickly. So practice well. झोपताना प्रॅक्टिस करायची. Morning is to enjoy sleep. Okay. No problem. Okay, end करत आहे. चला सर, गुड डे सर. गुड नाईट सर. थँक्यू सर. Yes.